स्थापकाय च धर्मस्य स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. रामकृष्णाय ते नमः. हरिओम. ठाकूरांचं चरित्र बघतोय. ठाकूर अवतार होते. सगळ्यांनी ते अवतार असल्याचं मान्य केलं. सामान्य जनांनी ठाकूरांना अवतार म्हणणं फार मोठं नाही, पण साधारण वैष्णव संप्रदायामध्ये सगळ्यात मोठा संप्रदाय म्हणजे गौडीय वैष्णव संप्रदाय. गौड म्हणजे बंगाल प्रांत. बंगाल प्रांतामध्ये चैतन्य महाप्रभूंनी कृष्ण, राधा आणि गोपी, वृंदावन या 4 शब्दांचं शास्त्रामध्ये असलेलं महत्त्व अत्यंत विपरीत झालेलं होतं. त्यावेळेला चैतन्य महाप्रभूंनी अवतार घेऊन कृष्णाबद्दल राधेचा असणारा भाव हा नेमका कसा असतो तो स्वतःच्या शरीरातून, स्वतःच्या जीवनातून दाखवला. राधा भावामध्ये चैतन्य महाप्रभू इतके बुडून जात की त्यांच्या दैनंदिनीचा सगळा जो काही व्यवहार होता तो भक्तांना करावा लागत असे. रात्र दिवस, झोप, स्वप्न या सगळ्या अवस्थांमध्ये त्यांना केवळ आणि केवळ कृष्ण दिसत असे. चैतन्यांची अशी अवस्था बघून महाप्रभूंच्याकडून काही उपदेश होण्याची शक्यता परमेश्वराला कमी वाटली आणि अवतार आल्यानंतर अवताराने आपले महत्त्व त्याच्या शब्दातून व्यक्त केल्यानंतर त्या शब्दावर येणाऱ्या कैक पिढ्या जिवंत राहतात, त्यांना आध्यात्मिक बल मिळतं. आता अशी अवस्था झाल्यानंतर त्यांना नित्यानंद नावाचे स्वामीजी शिष्य म्हणून लाभले आणि नित्यानंदांच्या शरीराच्या माध्यमातून महाप्रभूंना जे जे काही सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलं. ठाकूर रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीत गोष्ट अशी घडली होती की चैतन्य महाप्रभूंचं नाव काढल्याबरोबर ते भावविवश होत असत. असं पुष्कळ वेळेला झालेलं आहे की चैतन्य महाप्रभूंचं नाव किंवा त्यांचा एखादा अभंग कोणीतरी गायला आणि त्याची एक ओळ झाल्या झाल्या भावसमाधीमध्ये रामकृष्ण परमहंस गेले. असं पुष्कळ वेळेला झालेलं आहे. अंतरंग शिष्यांनी विचारल्यानंतर रामकृष्णाने स्पष्ट सांगितलं की चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद स्वामी या दोन्हींच्यातूनच हा देह बनलेला आहे. इथंपर्यंत सगळ्याच शिष्यांना आश्चर्य वाटलं की चैतन्य महाप्रभूंचा अवतार पुनश्च आपल्याकडे इथे रामकृष्णांच्या रूपाने आला. त्यावर रामकृष्णांनी असं सांगितलं की चैतन्य महाप्रभू हेच मुळात राम आणि कृष्ण या दोघांचे अवतार होते. आणि म्हणून मग मरणाच्या अगोदर, आपल्या मृत्यूच्या अगोदर त्यांनी विवेकानंदांना अत्यंत स्पष्ट सांगितलं की पूर्वीच्या काळी जो राम, पूर्वीच्या काळी जो कृष्ण, तो आत्ता रामकृष्ण. इतक्या स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं. शारदानंद ज्यांनी त्यांची लीलाप्रसंग नावाचा चरित्र लिहिलं, सगळे शिष्य खोचक विचारणारे होते, डोळस होते. गुरु अत्यंत दयाळू होते. कोणत्याही प्रश्नाला कोणताही प्रतिबंध नव्हता. त्यामुळे त्यांना असं विचारलं की तुम्ही असं सगळं म्हणता, हे आम्ही श्रद्धेपोटी मान्य करतो. तुम्ही राम असाल, तुम्ही कृष्ण असाल, तुम्ही चैतन्य महाप्रभू असाल, पण एक प्रश्न विचारायचा आहे, मी आहे असं तुम्हाला वाटतं की मी तो आहे असं तुम्हाला आठवतं? दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. रामकृष्ण म्हणतात, एखाद्याचा चेहरा सूर्यप्रकाशामध्ये लख्ख दिसावा ना, तसं मला सगळे माझे पूर्वीचे जन्म आठवतात. पातंजली योगसूत्रामध्ये 3ऱ्या भागामध्ये 18वा श्लोक येतो, जिथे पातंजली म्हणतात की ज्याच्या मनामध्ये शुद्धता वाढत जाते त्याच्या मनामधले सगळ्यात पहिल्यांदा नुकतेच झालेले संस्कार निघून जातात, कारण ते कोवळे असतात. जसा जसा तो पुढे जातो तसे तसे त्याचे जुने निर्ढावलेले संस्कार निघून जातात आणि आपल्या शरीरामध्ये असणारे अत्यंत रुतलेले संस्कार जर कुठले असतील तर आपण ज्या योनींमध्ये प्रगती करत 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 मानवजन्मापर्यंत पोचलो त्या प्राण्यांनासुद्धा अंधाराची भीती वाटते. त्यामुळे अंधाराची वाटणारी भीती
जेंडर म्हणजे लिंगामध्ये असणारा बदल हा मनामध्ये खूप आतपर्यंत भिनलेला असतो. त्यामुळे हे अगदी आतपर्यंत वृद्धिंगत झालेले भिनलेले जे संस्कार आहेत ते त्याच्यानंतर पुसले जातात. ते जसे पुसले जातात त्याबरोबर स्त्री आणि पुरुष हे दोन दिसत नाहीत. नर नारी असा प्रकार राहत नाही. आणि असा प्रकार राहत नसल्यामुळे तोच नर तोच नारी, तोच मनुष्य तोच स्त्री, मग तोच कृष्ण आणि तोच राधा होऊन जातो. मग कधी भक्त कृष्णाची राधा बनतो, कधी कृष्ण त्याची आई बनतो. आता इथे लिंगभेद नसल्यामुळे मनाची अवस्था अशा पातळीला पोचलेली असते की मनाच्या अवस्थेमध्ये एखादी कल्पना येऊन त्या कल्पनेला वस्तुस्थितीमध्ये दृग्गोचर करण्याचं सामर्थ्य मनामध्ये आलेलं असतं, बुद्धीमध्ये आलेलं असतं. आणि हे होत असताना त्या बुद्धीचं चलनवलन जे आहे, त्या बुद्धीमध्ये येणारे विचार जे आहेत ते विचार त्या व्यक्तीचे न राहता ते त्या हिरण्यगर्भाचे विचार होऊन जातात, ईश्वराचे विचार होऊन जातात. ईश्वराचा ईश्वराशी संवाद होतो, ईश्वराचा ईश्वराशी संकल्प होतो, ईश्वराला या शरीरामार्फत राधेचं रूप घ्यावंसं वाटतं. आणि म्हणून अशा मनामध्ये जेव्हा जेव्हा कृष्णाचं चिंतन होतं, जसं रामकृष्णांच्या मनात व्हायचं, रामकृष्ण परमहंस म्हणत असत, मी प्रत्यक्षात रासलीला बघतो. म्हणून जेव्हा विवेकानंदांना विचारण्यात आलं, कारण राधा गोपी आणि कृष्ण हे प्रकरण समजावं इतकं सोपं नाही आहे. एका बाजूला आपल्या मनातल्या शंका खूप घेरून टाकतात, स्वतःच्या नवऱ्याला सोडून समाजाच्या विरुद्ध, आणि त्याला भक्ती म्हणायची, हे कसं शक्य आहे. एक पुरुष, 16 सहस्त्र काय असतील त्या गोपी, त्यातली परत एक राधा जिचा विवाह झालेला होता. या सगळ्या संकल्पना आपल्या मनात येण्याचं कारण म्हणजे आपल्या मनामध्ये स्त्री आणि पुरुष हा भाव दृढ झालेला आहे. आपल्याला राधेचं प्रेम कळण्याची, बौद्धिक पातळीवर करण्याची सुद्धा ऐपत नाही आहे, ताकद नाही आहे. या उलट राधा काय आहे हे प्रत्यक्ष जाणणारे रामकृष्ण होते, विवेकानंद होते. म्हणून बऱ्याच वेळेला विवेकानंद लोकांना फारसं कोणी त्याच्यामध्ये आत जाण्याचा प्रयत्न करत असतील त्यावर म्हणायचे अजून त्याची पातळी यायला खूप वेळ आहे. राधा कळणं, कृष्ण कळणं, गोपी कळणं इतकं सोपं काम नाही. या उलट ठाकूर म्हणायचे की मला प्रत्यक्ष राधेला काय होत होतं हे मला समजलेलं आहे. राधेचं सौंदर्य काय होतं. आता सौंदर्याची आपली अपेक्षा, सौंदर्य आणि अभिलाषा ह्या नेहमी एकत्रच आपल्या मनामध्ये येतात. एखादी 16 वर्षाची सुंदर मुलगी इथंपर्यंत पूर्णविराम होऊ शकत नाही, त्याच्या पुढे काहीतरी विचार अभिलाषेच्या दृष्टीने जातात. या उलट रामकृष्णांना 16 वर्षाच्या देवीची पूजा, त्याला षोडशी पूजा असं म्हणतात, तिच्यामध्ये असणारं कौमार्य, तिच्याकडं कौमार्य येतं याची सगळ्यांनाच कल्पना आहे, पण कौमार्य देणारा कोण आहे तोच अंतिम तत्व आहे. तीच देवी कौमार्याच्या रूपाने ती पुढे येते. ती जेव्हा एखाद्या नटलेल्या सजलेल्या सुनेसारखी येते तेव्हा त्या वयामध्ये तीच देवी त्या भावनेने ती प्रगट होत असते. यातला देवीचा जो भाव आहे, देवीत्वाचा जो भाव आहे, तेवढ्याच भावावर संत लोकांचं लक्ष केंद्रित झालेलं असतं. म्हणून ठाकूरांना सुद्धा त्यांच्याकडे येणाऱ्या एका बाईला तेव्हा त्यांनी पाहिलं, अत्यंत मोठ्या घराण्यातली अत्यंत सुंदर आणि सुदृढ अशी बाई जेव्हा चालत येत होती तेव्हा ठाकूर म्हणाले की काय देवीचं सौंदर्य आहे. देवी इतक्या सुंदर रूपामध्ये आता समोर आलेली आहे. आणि सगळ्या आपल्या शिष्यांना सांगितलं तिचं दर्शन घ्या म्हणाली. ती फार पुढं गेलेली आहे. भैरवी ब्राह्मणी दिसायला इतकी सुंदर होती की बऱ्याच लोकांना शंका अशा वाटायची की ही कोण नाही, बरोबर कोणी नाही, आणि पूर्ण फिरते, भारत भ्रमण करते आहे, हिचं कोण काय कसं करणार. असेच प्रश्न मिरेच्या बाबतीत विचारले गेले. राजकन्या, आरसपानी राजकन्या, जिच्या होळीच्या उत्सवामध्ये तिचं सौंदर्य बघायला माणसाने स्त्रिया जात असत, इतकी सुंदर असणाऱ्या राजकन्या जेव्हा अनवानी पायाने कृष्णाचं नाव घेत पुढं चालली तेव्हा तिचं रक्षण करता योगक्षमम वहाम्ये मे कृष्णाकडंच होतं. पण या सौंदर्यामध्ये केवळ शुद्ध सौंदर्य पाहण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी भक्ताला फक्त लाभू शकते, ती सामान्य मनुष्याला लाभत नाही. आणि म्हणून ठाकूरांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय असेल, जो भाव मनामध्ये पकडला त्या भावानी पूर्ण मन त्यांचं संपूर्ण गिळंकृत केलं जायचं. त्या मनामध्ये त्यावेळेला तोच भाव. आणि असं असल्यामुळे जेव्हा त्यांचं मन शुद्ध होत गेलं, त्या शुद्ध मनामध्ये जेव्हा सगळे संस्कार हळूहळू लयाला गेले, पूर्व प्रारब्धामध्ये किंवा पूर्वजन्माच्या पोटामधून काही वाईट संस्कार आलेलेच नव्हते.
पण तरीसुद्धा जे काही दृढ संस्कार, ज्याला आपण निष्क्रिय संस्कार म्हणतो, मी पुरुष आहे, हा एक संस्कार आहे, हा संस्कारसुद्धा परमेश्वराकडे चालत नाही. मी आहे, यातला मी आला की संस्कार आला, संस्कार आला की परमेश्वरापासून मी दूर गेलो. म्हणून एक एक संस्कार पुसत ठाकूर चालले होते. आणि त्यामध्येच योग, जो योगशास्त्र जे आहे, अशा भक्ताला योगशास्त्राची उपाधी आपोआपच मिळून जाते. रमण महर्षींनी कोणताही योगाचा अभ्यास केलेला नव्हता, पण योगामध्ये ते अत्यंत प्रवीण होते. त्याचं कारण असं होतं की योगानंतर जे मिळवायचं ते त्यांनी दुसऱ्या मार्गाने अगोदरच मिळवलेलं होतं. आणि म्हणून ठाकूर स्वतः जेव्हा आपल्या पूर्वजन्माबद्दल बोलायचे तेव्हा स्पष्ट सांगायचे की हे सगळे पूर्वजन्माचे संस्कार आहेत ना, ते सगळे असे स्पष्ट होऊन तुमच्या समोर येतात. कोणत्या जन्मामध्ये मी कसा वागलो, त्यावेळेला कोणतं चांगलं कृत्य केलं, कोणतं वाईट कृत्य माझ्या हातून देवीने घडवून आणले, हे सगळं म्हणाले मला आठवतं. अशी त्यांची आता अवस्था झालेली होती. ठाकूरांची अवस्था अशी होती की शुद्धतेची परिसीमा इतकी होती की मनामध्ये येणारा विचार, जर ईश्वर स्वरूप तुम्ही असाल तर तुमच्या मनामध्ये द्वेष, राग वगैरे हे तर फार हीन प्रतीचे विकार झाले. मनामध्ये पुसटसा सुद्धा असा विचार की ज्यामुळे माता समोरून निघून जाईल, हे त्यांना पटदिशी कळायचं. देवीचं अस्तित्व त्यांच्या आजूबाजूला आहे हे त्यांना इतकं माहिती होतं की ठाकूर जेव्हा उठायचे, बसायचे, झोपायचे, जेवायचे, जायचे, आंघोळ करायचे, त्यावेळेला कालीमा माझ्याबरोबर आहे याचा त्यांना पूर्ण अहसास होता. त्यांना पूर्णपणे ते जाणवत होतं. अशा वेळेला ते नेहमी असं करायचे. म्हणून त्यांना भेटायला आलेलं कोणीतरी चुकून आपल्या पिशवीमध्ये वर्तमानपत्र घेऊन आलं तरी त्यांना त्रास व्हायचा. कारण कोणतीही या व्यावहारिक जगातली गोष्टीचा विषय त्यांच्यासमोर काढला की ठाकूरांना अत्यंत बेचैन व्हायचं. आणि असं असताना माथुर, जे ठाकूरांचे अत्यंत परमभक्त होते, राणी वारली होती, आपण पाहिलं गेल्या वेळेला. राणीनंतर ठाकूर होते, माथुरबाबू होते. आणि माथुरबाबूंचा विश्वास आणि माथुरबाबूंच्या मनामध्ये ठाकूरांच्याबद्दलचा असणारा आदर हा इतका मोठा होता की त्यांच्या दृष्टीने ठाकूरांशिवाय देव हा असूच शकत नाही. गमतीचा भाग म्हणजे एकदा त्यांना ताप आला होता आणि एका सांध्यावर थोडासा पस झाला होता. ताप खूप आल्यामुळे त्यांनी निरोप पाठवले ठाकूरांना. पण ठाकूर आले. मग ठाकूर आल्यानंतर त्यांनी विचारलं की मी बरं करावं वगैरे अशी काही इच्छा आहे का? म्हणले ते तशी काही इच्छा नाही आहे. तुम्ही कुठून आलात सांगा. तर म्हणाले मी उत्तरेकडून वरांड्यातून गंगेच्या काठून आलो. ताबडतोब नोकराला सांगितलं ठाकूरांनी जिथं पाऊल टाकले ना तिथली थोडीशी माती घेऊन ये म्हणून. पण ठाकूर म्हणाले अच्छा म्हणजे माती लावून तू बरं करणार वगैरे असं काय? म्हणाला माथुर म्हणाले ठाकूर तुम्ही मला बरं करणे वगैरे हे असली काय मी कामं तुमच्याकडे देत नाही. तुमची फक्त माती माझ्या हातामध्ये आली ना तर मी या मायेला संसार तोडून जाईन याची मला खात्री आहे. ठाकूरांना त्यांची श्रद्धा बघून खूप आनंद व्हायचा. पण असं असल्यामुळं माथुरबाबूंना नेहमी एक चिंता वाटायची की आता सगळं माझं चांगलं आहे, इतके पैसे आहेत माझ्याकडं, मी मोठं 20 एकराचं एवढं मोठं संस्थान चालवतो, किती देवळं आहेत, किती लोक येतात, सगळ्यांचा प्रसाद, सकाळ दुपार संध्याकाळ 9 देवांची पूजा, 2 वेळचे प्रसाद, आणि सहज नाही म्हटलं तरी 100-150 पान उठायचं, असं दक्षिणेश्वर होतं. त्यात मध्ये जर नवरात्र वगैरे असे काय आली हजारांनी पानं उठायची. पण नुसतं भोजन नव्हतं. जर ब्राह्मण आला तर दक्षिणा आली, दक्षिणा मोठा ब्राह्मण आला. आणि त्यावेळेला असं होतं की सगळे ब्राह्मण जेव्हा पुरीला किंवा सगळे जे कोणी साधू लोक होती ती जगन्नाथपुरीला जायचं असेल तर दक्षिणेश्वरला मुक्काम करायचं, असं साधारण सगळीकडे आता प्रथा पसरलेली होती. वैष्णव यायचे, शैव यायचे, गाणपत्य यायचे, बुद्धिस्ट लोक यायचे, जैन लोकसुद्धा येऊन राहत होते. इतकंच नव्हे, ख्रिश्चन लोक येऊन राहत होते, इस्लामचे पण लोक येत होते. पण तिथे माथुरांनी सांगून ठेवलं होतं कोणताही भेदभाव नाही. सुफी आला त्यालाही जेवण द्या, ख्रिश्चन आला त्यालाही जेवण द्या, अन्न कुणाला कमी करायचं नाही. हे सगळं चाललं होतं. त्यामुळे त्याला नेहमी असं वाटायचं की ठीक असं नेहमी चालत राहावं. देव माझ्या घरी आलेला आहे, देवाने इथंच वास्तव्य करावं, आणि हे जे काही दिसतं, हे जे काही चाललं आहे ते इतकं चांगलं आहे, हे असंच चालत राहावं. म्हणून त्यांनी असा विचार केला की हे जर सगळंच ठाकूरांच्या नावावर केलं तर उद्या माझं काय झालं, नाहीतरी इस्टेट मोठी आहे, भांडणं आहेत, भाऊ आहेत, दुसरी ती पद्मावती म्हणून तिने सही केलेली नव्हती, इस्टेटी एवढ्या मोठ्या आहेत, काय गडबड व्हायला नको. म्हणून लवकरात लवकर त्यांनी अशा डोक्यात विचार केला की एक ठाकूरांच्या नावाने पॉवर ऑफ अटर्नी करून टाकू, म्हणजे कमीत कमी दक्षिणेश्वर व्यवस्थित चालेल. आता ही चर्चा चालली होती कोणाबरोबर? हृदयबरोबर. कारण ठाकूरांच्याबरोबर प्रत्यक्ष बोलणं करणं एवढं सोपं काम नव्हतं. गंमत अशी झाली
हृदय बाजूला बसलाय, माथुरबाबू बोलतायत. बोलता बोलता शेवटचा शब्द असा निघाला की म्हणून मी असं म्हणतोय की ठाकूरांच्या नावाने वटमुक्त्यारपत्र करून द्यावं दक्षिणेश्वराचं. एवढे शेवटचं एक वाक्य ठाकूर तिथून चालले होते, त्यांनी ऐकलं. हे कानावर पडल्याबरोबर त्यांनी बाजूला बघितलं, तिथे एक मोठी काठी पडली होती. ती हातात काठी घेतली आणि ते माथुरांच्या मागे लागले. माथुर हा माणूस असा होता की तो चांदीच्या पालखीतनं चालत असे. नुसते माथुरबाबू बाहेर पडले तर 20 ते 25 नोकर पुढानी मागं असायचे. असले माथुरबाबू देवळात पळायला लागले आणि मागे हे ठाकूर आणि एकच वाक्य म्हणायचे, तू मला जगात आणतोस. संतांमधला आणि आपल्यामधला हा फरक आहे. आपला नवसच किती मिळेल याच्यासाठी देवाकडे असतो. ठाकूरांचा नवसच असा होता की मला जगातून माते कधी बाहेर कशासाठी, काही जरी झालं तरी ठाकूर नेहमी काली मातेला विचारायचे, का आई मला याच्यात गुंतवतेस तू. साधना करायची असेल तर सुद्धा ते म्हणायचे की तुझी साधना करतो मी, मला अजून कशात गुंतवतेस. आणि ऐकायचं फक्त आईचं असं असल्यामुळे हे सगळं प्रकरण बघितल्यानंतर माथुरबाबू घाबरले आणि त्याच्याबरोबर त्यांचा आदर इतका वाढला की याहून अजून ईश्वर काय असू शकतो. तरी त्यांच्या मनात असं होतं की आपण ठाकूरांसाठी काही करत नाही आहे. भक्त होते, पैसा होता, सगळं होतं. बरं ठाकूर काय मागायचे नाहीत, बरं काहीतरी श्रीमंत. बरं ठाकूरांचं मागणं म्हणजे काय, एक काम कर, अमुक एक उत्सव कर आणि सगळ्यांना जेवायला घाल. स्वतःसाठी काहीच नसायचं. तर त्यांनी असा विचार केला की हे कदाचित ठाकूरांना तर काही देणं शक्य नाही. या दरम्यान एक असे प्रकार झाला होता की पुढे जेव्हा माथुर बाबू वारले त्याच्यानंतर एक कलकत्त्यातले मारवाडी लोकांचं ते शहर होतं त्या काळी. कलकत्ता, दिल्ली त्यावेळेला कुठेच नव्हतं. मुंबईपेक्षा सुद्धा जास्त मारवाडी कलकत्त्यामध्ये होते आणि त्यांच्याकडे बऱ्यापैकी पैसे होते. असं पुष्कळ वेळेला झालेलं आहे की काही मारवाड्यांनी त्यातल्या एकाची तर कथा 3 वेळा लिहिलेली आहे. तो 3 वेळेला त्या काळामध्ये 1,00,000 रुपये घेऊन ठाकूरांच्या तिथे मठाला देणगी द्यायला आला होता. 3 वेळेला ठाकूरांनी सांगितलं होतं त्यातला पैसा कुठे लागू देऊ नका, वापरायचा नव्हे, त्या पैशाचा स्पर्श इथे कुठे होऊ देऊ नका. विचारण्यात आलं ठाकूरांना, नाही म्हणता इथंपर्यंत ठीक आहे, स्पर्शाचं काय म्हणाले. ते म्हणाले तुम्हाला स्पर्शाने काय होतं हे कळायच्या तुम्ही फार पलीकडे आहे. ठाकूरांचं मत असं आहे की ज्या जागी आपण साधना करतो त्या साधना करत असलेल्या त्या जागेचं महत्त्व इतकं मोठं आहे की प्रत्येक ठिकाणी साधना करायची नाही, प्रत्येक झाडाखाली साधना करायची नाही, प्रत्येक दिशेकडे तोंड करून साधना करायची नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ठाकूरांनी भाव जरी महत्त्वाचा असला तरी शास्त्रामध्ये काही ज्या गोष्टी सांगितल्या, ठाकूर नेहमी पूजेला पूर्वेकडे तोंड करून बसत असत. आराध्य देवतेचं तोंड नेहमी उत्तरेकडे असे. बेलाच्या झाडाखाली जर साधना केली तर ती लवकर सुफल होते असं त्यांचं मत होतं. बेलाचा आणि शंकराचा संबंध आपण फक्त पिंडीवर बेल वाहतो, महाशिवरात्रीला बेल आणतो, पण बिल्व पत्र शंकराला का प्रिय आहे हे ठाकूरांनी प्रत्यक्षात अनुभवलेलं होतं. जर फूल गणपतीला द्यायचं असेल तर त्याचा वर्ण कोणता असावा हे ठरलेलं आहे. विष्णूचा वर्ण हा पांढरा वर्ण आहे, तो श्वेत वर्णच असला पाहिजे. ठाकूर या बाबतीत, जास्वंदीच्या फुलाच्या बाबतीत असे ठाकूर कोणतं फूल घ्यायचं म्हणून कालीमातीची पूजा करताना बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची पूजा आहे ज्याच्यामध्ये काही कालीमातेला अनुसरून असणारीच अनुष्ठाने केली जातात आणि ठाकूरांना याची पूर्ण कल्पना होती. या सगळ्या प्रकारामध्ये जर ठाकूर काही घेत नाहीत तर आपण एक काम करावं असं माथुरबाबूंनी विचार केला की ठाकूरांची जी आई आहे ना, चंद्रमणी देवी, त्यांचं वय त्यावेळेला 70 वर्ष होतं. आता यांना तरी काहीतरी द्यावं. बरं, देणारे कोण? ठाकूर म्हणजे माथुरबाबू, जो स्वतः चांदीच्या पालखीतून जायचा तो देणार म्हटल्यानंतर त्याला काही सीमा असणार नाही. म्हणून ते हळूच गेले या चंद्रमणी देवींच्याकडे, त्यांच्या पाया वगैरे पडले आणि म्हणाले, आई काहीतरी तुम्हाला द्यायचं असं माझ्या मनात खूप आलेलं आहे. मग त्या म्हणाले, तुमच्या मनात मला द्यायचं कशासाठी आलं आहे? ते म्हणाले, तसं नाही, तुम्ही ठाकूरांची आई आहात, म्हणजे माझ्या ठाकूरांची माता म्हणजे केवढी मोठी. ते म्हणाले, बाबा मला यातलं काही कळत नाही, तो काय करतो गदाई मलाही काही कळत नाही, मी आपलं इथं बसते. पण त्या एवढ्या साध्या होत्या, तिथे गोदीमध्ये भोंगा व्हायचा, सकाळी कामगारांना यायचा, त्यांना शेवटपर्यंत सांगून पटलं नाही, त्या म्हणायच्या देव वाजवतो. इतक्या साध्या होत्या त्या, भयंकर भोळ्या होत्या. मग ह्यांनी सांगितलं की माथुरांना की मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे म्हणून, तर तुम्हाला काही वस्त्र देऊ का? तर म्हणाले, अरे अजून एवढ्या साड्या माझ्या पडलेल्या आहेत, मी आता राहिली 70, राहिली किती माझी, ते कोण नेसणार आहेत, मला ते काय नको म्हणाले. मग म्हणाले, सोनं नाणं आता तुम्हाला ह्या, ते म्हणाले, तर ह्या वयात मी काय सोनं नाणं घालणार आहे, ते काही नको. मग ती माझी सून आहे, ती तिकडून घेऊन आलेली आहे.
त्यांना कळेना आता काय द्यायचं आहे काय या बाईंना. मी द्यायला बसलो ते काय मागत नाही आहेत. जवळजवळ तासभर मनधरणी केल्यानंतर हृदय सांगत होता की अहो आजी तुम्ही काहीतरी मागतायत, मागून घ्या म्हणून. ते सगळं बघितलं, हा काय माणूस उठत नाही म्हणून मग त्या चंद्रमणी देवी म्हणाल्या, आता तू म्हणतोस तर मी एक गोष्ट मागते, पण हसायचं नाही. तो म्हणाला हसण्याचं काय, तुम्ही सांगा फक्त. त्या म्हणाल्या दात घासताना जी तंबाखू असते ना ती इथं चांगली मिळत नाही, तेवढी 6 आण्याची तंबाखू मला आणून दे. माथुरबाबूंनी साष्टांग दंडवत घातला मातेला की ही अशी माता आणि असा पुत्र असेल, काय निस्वार्थीपणाची कमाल आहे की एखाद्या माझा मुलग्याला मानणारा इतका मोठा राजासारखा माणूस आला आहे म्हटल्यानंतर एखाद्या बाईला काही मागता आलं असतं. आणि ते मागणं म्हणजे विचित्रसुद्धा नव्हतं, कारण समोरून त्यांनी विचारलं होतं. असे हे प्रकरण झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की ह्या लोकांना पैशाचा कोणताही इथे काही किंवा ताकदीचा कोणताही उपयोग होणार नाही, ते फक्त भक्ती चालते. म्हणून प्रचंड भक्ती त्यांची ठाकूरांच्यावर होते. हे सगळं चालू असताना ठाकूरांनी वैष्णव साधना सगळी संपवली, तंत्र साधना संपवली, सगळं झालं होतं. ठाकूर भाव अवस्थेत असायचे. आणि ठाकूरांची जी अवस्था होती त्याचं वर्णन ठाकूरांनी स्वतःच दिलेलं आहे. त्याला भावमुख अवस्था असं म्हणतात. आता भावमुख अवस्था म्हणजे ही अवस्था अशी आहे की या जगामध्ये काय चाललं हे कळणं आणि या जगाशी संबंध तुटणं, या दोन्हीच्या मध्ये जी संधिरेषा आहे तिथं ठाकूर असायचे. जरा जरी काय झालं की ठाकूर समाधीमध्ये गेलेले असायचे. आई तिकडून समाधीमधून त्यांना ढकलून परत भावमुख हो असं म्हटलं की ते खाली यायचे. खाली येण्यासाठी त्यांना काही ना काहीतरी विचार करायला लागायचं. किती विचित्र गोष्ट आहे पहा. समाधीमधून एखाद्या माणसाला जर बाहेर आणायचं असेल तर त्याच्यासमोर डांगोरा जरी पेटला तरी त्याला कळत नाही. रमण महर्षींना लाथा बुक्क्यांनी मारायचे कारण त्यांना लहानपणीच समाधी लागायची. त्यांचे मित्र त्यांना चक्क पायाने तोडवायचे तरी त्यांना काही व्हायचं नाही. त्याचं कारण असं आहे की या जगातल्या पंचमहाभौतिक कोणत्याही गोष्टींनी त्यांची समाधी तुटू शकत नाही. मग प्रश्न असा येतो, निर्विकल्प समाधीचा फार मोठा विचित्र प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, निर्विकल्प समाधीमध्ये श्वासोच्छवास थांबतो, हृदयाचे ठोके थांबतात आणि जर त्याला चुकून जोरात धक्का मारला तर लाकूड पडावंच तसं तर त्या बाजूला पडतो. मग तो पडल्यानंतर जिथं आहे तसाच राहतो, तिथून थोडं ढकललं तर तिकडे जाऊन गडबडून पडतो. एखादं निर्जीव वस्तू असावी असा तो असतो. आता प्रश्न असा आहे की या अवस्थेमध्ये त्याचं मलविसर्जन, मूत्रविसर्जन, भूक याचा काहीही संबंध राहत नाही. आणि निर्विकल्प समाधी काही महिने ठेवणारे लोक आहेत. म्हणून असं म्हणतात की साधारण निर्विकल्प समाधीमध्ये साधारण 6 ते 7व्या आठवड्यात मृत्यू येतो. त्याचं कारण असं होतं की ते मृत्यू येण्यासाठी जिवंत होऊन मरतच नाहीत. मृत्यू आला हे सुद्धा निर्विकल्प समाधीमध्ये कळत नाही. त्यामुळे निर्विकल्प समाधीमध्ये भाजणे, लागणे, ठाकूर स्वतः भावसमाधीमध्ये असताना जळत्या इंगळ्यांवर पडले होते. कोळसे जळत होते त्याच्यावर पडले होते. त्याचा एवढा मोठा जखम झाला होता, ती जखम भरायला जवळजवळ 6 महिने लागले. ठाकूरांना माहीतच नव्हतं. अशा पुष्कळ गोष्टी आहेत. निर्विकल्प समाधीमध्ये तपोवन महाराजांना त्यांच्या परिव्राजक व्रतामध्ये एक साधू भेटला होता. तो साधू राजस्थानच्या वाळवंटामध्ये 50पेक्षा जास्त डिग्री टेम्परेचर असताना तापलेल्या दगडावर उघड्या अंगाने उघडा पडलेला असायचा आणि हसत असायचा. आजूबाजूच्या लोकांना दया आल्यामुळे त्याच्याजवळ गेली की तो सगळ्यांना ढकलून बाजूला करायचा. तपोवन महाराज स्वतः मदतीला गेले तर म्हणले तुम्हारा क्या है, वो सूरज जाने मैं जानू. याचा अर्थ बाहेरच्या अग्नीचा दाह होत नाही. पातंजलीच्या योगशास्त्रामध्ये असं लिहिलं आहे की पंचमहाभूतापासून होणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा त्यांच्या शरीराला त्रास होऊ शकत नाही. त्यामुळे नैनं दहती पावका हे जसं आत्म्याच्या बाबतीत आहे तसं शरीराच्या बाबतीत सुद्धा होतं. म्हणून चक्क अग्नीवर जरी त्यांनी पाय ठेवला, अग्नीमध्ये जरी त्यांना टाकलं तरी काही होत नाही. म्हणून पुराणातल्या आपल्या ज्या कथा आहेत त्या कथांबद्दल आपला जो अविश्वास आहे त्याला आपण अर्थवाद वगैरे म्हणतो, तो अर्थवाद म्हणण्याची तितकी गरज नाही आहे, कारण अशा गोष्टी ठाकूरांच्या बाबतीत झालेल्या आहेत. आता असं हे सगळं चाललेलं असताना एक दिवस ठाकूर असे बसले होते आणि त्यावेळेला उत्तरेच्या बाजूला जिकडून गंगेला जायचा रस्ता होता तिकडून एक असा उंच नागा साधू चालत आला. अत्यंत तुकतुकीत त्वचा, प्रचंड तेज, नजर समोर, आणि असा तो गंगा स्नान करून पुढून येताना दिसला. चालणं असं होतं की या जगामध्ये फक्त एकच माणूस अस्तित्वात आहे असे ते चालत असायचे. सतत निर्विकल्प समाधीमध्ये असणारा माणूस संपूर्ण जगामध्ये त्याला फक्त ब्रह्म दिसत असायचं. त्यामुळे तो कुठेही बघितला तरी त्याला ब्रह्म असल्यामुळे त्याला
कचरा, देवीची मूर्ती, समई, काजळ, झाड, पाणी सगळं ब्रह्म दिसायचं. त्यामुळे तो नेहमी त्या अवस्थेमध्ये असायचा. असा तो वर आला. मूळचे यांचं नाव, जे मूळचं नाव होतं, याला न्यांगता असं ठाकूर म्हणायचं. न्यांगता बंगालीमध्ये म्हणजे नागडा, नग्न, कारण हे नागा साधू होते. मूळचे ते नर्मदेजवळचे. नर्मदेला त्यांनी तपश्चर्या करून 40 वर्ष तपश्चर्या करून अद्वैतमध्ये निर्विकल्प समाधीचा अनुभव घेतलेला होता. 40 वर्ष लागली होती. 700 विद्यार्थी त्यांच्याकडे, केवळ 700 ब्रह्मचारी त्यांच्याकडे शिकायला होते. पण एक दिवस मनामध्ये अशी इच्छा झाली, कारण त्यांची इच्छा जी असते, अशा इच्छेला दैवी इच्छा असं म्हणतात. दैवी इच्छा अशी झाली की आता निर्विकल्प समाधीचा अनुभव घेतलेला आहे, या जगामध्ये मला काही कर्तव्य राहिलेलं नाही. आता जे काही असेल ते त्याची इच्छा झाल्यावर उठले कुठे? परिभ्रमणाला निघून गेले. सगळ्या लोकांनी म्हणाले, महाराज तुम्ही चाललाय, अमुक चाललाय. ते म्हणाले, आमचं काही नसतं. आदेश आला, निघालो. निघत ते उत्तरेकडे गेले, उत्तर पूर्वेकडे गेले. उत्तर पूर्वेतून जेव्हा ते पुरीला दर्शनाला जात होते, नियम मात्र कडक, कोणत्याही ठिकाणी 3 दिवसापेक्षा जास्त राहायचं नाही, असा नियम होता. त्यामुळे येता त्यांच्या लक्षात आलं दक्षिणेश्वरला काहीतरी खायला मिळेल, कारण सगळे साधू येतातच. आणि त्या काळामध्ये साधूंचं येणं जाणं दक्षिणेश्वरला भयंकर वाढलेलं होतं. कितीतरी साधू येऊन ठाकूरांचं दर्शन घेऊन गेले, ज्याच्याबद्दल आपल्याला अजिबात माहिती नाही. त्यांच्या त्या अवस्थेमध्ये ठाकूरांनी तसं मार्गदर्शन केलं. सगळ्यांचंच काही लिहून ठेवलं आहे असं नाही. हे सुद्धा जेवढं हृदय इकडून तिकडून ऐकलं त्याच्यातून हे कळतं आहे. असा हा जो साधू आहे, तो नागा साधू तिकडून आला. त्यांचं नाव तोतापुरी असं त्यांना म्हणतात, किंवा नागा साधू. ते आले तिकडून. मूळचे सरस्वती संप्रदायाचे, शंकराचार्यांनी जे संप्रदाय उभा केले त्यातला सरस्वती संप्रदाय जो आहे, जसे चिन्मयानंद आहेत ते चिन्मयानंद सरस्वती आहेत, शिवानंद स्वामी आहेत ते शिवानंद सरस्वती आहेत, असे हे सरस्वती होते. ते आले तिकडून. आणि आल्यानंतर त्यांनी फक्त पाहिलं एका बाजूला, तर एका बाजूला ठाकूर आपल्या नेहमीच्या राहण्याच्या जागेतून बाहेर आले होते दरवाजातून आणि बसले होते. बसल्या पाहिल्यानंतर गंमत अशी आहे, जो ज्या अवस्थेला असतो त्या अवस्थेला आपल्या अवस्थेतली लोक त्यांना ओळखतात. तिकडून ठाकूरांना पाहिल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं, इथं काहीतरी वेगळं आहे. स्नान करून प्रसादाला आलेला माणूस चालत सरळ ठाकूरांच्याकडे गेला. ठाकूरांच्या समोर जाऊन म्हणाला, चांगली तयारी दिसते है बेटा, निर्विकल्प समाधी का अनुभव लेना है. प्रश्नच असा विचारला, जे अद्वैतामधली जी अंतिम अवस्था आहे, म्हणजे त्यांनी तिथेच बसून असा निर्णय घेतला होता की हा साधू, हा जो ठाकूर आहे, हा निर्विकल्प समाधीच्या लायकीचा आहे, हे त्याला दुरून कळालं होतं. ठाकूर आपले लहान बालकासारखे बसले होते. विचारल्यावर म्हणाले, नमस्कार केला, म्हणाले, मैं नहीं जानता. तो म्हणाले, क्यों नहीं जानते? निर्विकल्प समाधी का अनुभव दे रहा हूँ. बोले, नहीं, माँ को पूछना पडेगा. त्यांना वाटलं माँ म्हणजे ठीक आहे, दक्षिणेश्वरला नाहीतरी त्यांची आई आलेलीच होती, आता आईला जाऊन अजूनही परवानगी वगैरे घेतोय, अजून आईत अडकलेला आहे. कारण हे सगळे अद्वैतामध्ये असल्यामुळे त्यांना हे सगळं खेळ वाटायचा. आत आल्यानंतर कालीमातेला नमस्कार वगैरे काहीही केला नाही त्यांनी. कालीमाता नाही, मंदिर नाही, मूर्ती नाही, नमस्कार नाही. का? अद्वैत. कुठली मूर्ती, कुठली कालीमाता? हे सगळं या काय म्हणतो क्षेत्रज्ञ विभागातलं आहे. मी ह्या दोन्हीच्या पलीकडचं आहे, अशी त्यांची संभावना नुसती नव्हती, अनुभूती होती. ते गेले, म्हणले ठीक आहे, पूछ के आ जाओ बेटा. गेले ठाकूर, ते गेले आईकडे गेले. सरळ जाऊन कालीमातेलाच विचारलं, आई हे काय चाललंय? म्हणाले, आई कोण आलं आहे? उत्तर ताबडतोब तिकडून आलं, बाळा ते तुला शिकवतील, तू शिकून घे. ह्याच्यावर प्रश्न दुसरा उपप्रश्न वगैरे काही नाही. आईने सांगितलं, लहान मुलगा कसा जाते. ठाकूर बालस्वभावाचेच होते, म्हणून जे जीवनमुक्त असतात ते बालवत, उन्मत्त, पिशाच्यवत असंच त्यांचं वर्णन आहे. एकतर ते बालवत असतात, एकतर उन्मत्त असतात, नाहीतर पिशाच्यवत असतात, शंकर महाराजांच्या सारखे. ते आले तिथून बाहेर आणि त्यांनी सांगितलं न्यांगताला की हो जाएगा, मैं करूँगा. बोले, काम कर बेटा, ये क्या क्या बना के रखा है, निकाल उसको. यज्ञोपवीत, शिखा. ब्राह्मण माणूस, ठाकूर ब्राह्मण होते. ते म्हणाले, माझी एक विनंती आहे. काय? आईला जर कळालं की मी हे तोडले तर ती काय मला सोडणार नाही, कारण ती भयंकर कर्मठ आहे आणि इथंसुद्धा लोकांना कळणार नाही. आपण जे काय करायचं ते गुप्तपणे करू. जो तेरी मर्जी, मेरे लिए तो ना दुनिया है ना माँ है, कोई फरक नाही पडता. ठाकूरांनी मग ठरवलं. पंचवटीच्या जवळची जागा निवडली. कोणी ती पंचवटी जागा जी बनवलेली होती तिथे साधनाही व्हायची. अजूनही पंचवटी तिथे आहे.
भयंकर ताकद असलेली जागा आहे. ती कशी ताकद असलेली जागा आहे ते पण आपण पाहणार आहोत. आणि ती ताकद तिथं कोण घेऊन आलं हेही आपल्याला कळेल. त्या झाडाखाली त्या 5 झाडांची स्वतःची जी स्थापना त्यांनी केली होती, तिथे एक तर ठाकूरांची साधना झाली होती. आणि गमतीचा भाग म्हणजे आजसुद्धा तिथे साधना करण्यासाठी कोणीही बसू शकत नाही. त्या ठिकाणी जाऊन साधना करण्याचा एका त्यांच्याच त्या भाच्याने हृदयनी प्रयत्न केला. त्याची अवस्था अशी झाली होती, जेव्हा तो तिथे बसला त्यानंतर तो ओरडायला लागला होता की माझ्या अंगातनं ज्वाला बाहेर पडतायत म्हणून. ठाकूरांनी येऊन स्वतः आपल्या हाताने हृदयाला उठवलं आणि म्हणाले, परत असा गाढवपणा करू नको. या स्थानावर बसण्याचं अधिकार प्रत्येकाला असतो असं नाही. जसं ठाकूर जेव्हा कालीमाची आपल्या कामारपुकूरमध्ये साधना करत असत, तेव्हा आणलेल्या प्रसादासाठी एका विशिष्ट आवाज केल्यानंतर सगळे कोल्हे यायचे. काली मातेचे कोल्हे असल्यामुळे त्यांना ते हे करायचे आणि आपल्या भावाला सांगायचे, तू कडे येऊ नकोस, कारण इथं जे जे लोक आलेली आहेत त्याच्यामध्ये पिशाच्चे आहेत, तू बघितलास तरी बेशुद्ध पडतील. अशी गोष्ट अलीकडचे जे महाराज शंकर महाराज आणि चिले महाराज म्हणून होऊन गेले, यांची अशी अवस्था होती. बऱ्याच जणांना ते काही ठिकाणी घेऊन जायचे आणि आलेल्या माणसाला सांगायचे, तिकडं तोंड करून उभा राहा, चुकूनसुद्धा इकडे तोंड करू नकोस, मरशील. इतक्या अकराळ विक्राळ पिशाच्यांच्याबरोबर, कारण तो आपल्याला वाटणार प्रकार अकराळ विक्राळ आहे, पण त्या सगळ्यांची मुक्ती त्यांच्या हातामध्ये लिहिलेली असते. त्यामुळे तो प्रसंग त्यांनाच फक्त कळतो. अशी ही अवस्था असल्यामुळे तोतापुरींनी सांगितल्यानंतर ही गुप्त जागा ठरवली. त्या पंचवटीत सगळं करायचं ठरलं. काय काय वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू सांगितल्या. कारण आता ज्याला शास्त्रार्थाने संन्यास म्हणायचा तो संन्यास ठाकूर घेणार होते. जे नाव आज आपण रामकृष्ण परमहंस नाव जे घेतो, हे नाव देणारे ते तोतापुरी आहेत. आणि हे सगळं करण्यामागचा किती मोठा हेतू पहा. गुरुपरंपरा जी आहे त्याला कुठेही बट्टा लागेल असं कोणतंही काम कोणत्याही माणसाने केलेलं नाही. समर्थांना स्वतःला सांगावं लागलं की राम माझे गुरु आहेत, पण गुरु आहेत, राम आराध्य दैवत आहेत, इथंपर्यंत नाही थांबलेली गाडी. राम माझे गुरु आहेत, कारण गुरुशिष्य अशीच परंपरा व्हायला पाहिजे. आणि म्हणून गुरुतत्वाचा अपमान होऊ नये म्हणून. कारण नंतर ठाकूरांनी पुढे सांगितलं की न्यांगता मला जे काही शिकवणार होतं ते मला अगोदरच माहिती होतं, पण तरीसुद्धा ते सांगतात म्हटल्यानंतर मी करायचं ठरवलं. कारण शेवटी गुरु म्हटलं की तिथं शिष्याने शिष्यासारखं वागलं पाहिजे. ती सगळी तयारी केली. तयारी केल्यानंतर मग ज्या दिवशी मुहूर्त होता त्या दिवशी आणलं त्यांना. ब्राह्ममुहूर्तावर सुरुवात झाली. पहिल्यांदा होम पेटवला गेला. त्या होमामध्ये सगळ्या काय म्हणतो त्याला आपण, आहुती द्यायला सुरुवात झाली. या आहुतींमध्ये जे जे मंत्र उच्चारायचे असतात ते मंत्र सगळे त्या तोतापुरींना माहीत होते. एक एक मंत्राची सुरुवात झाली. पहिल्यांदा पंचप्राणाचं हवन झालं. त्रिसुपर्णा मंत्र नावाचा मंत्र आहे. त्या मंत्रामध्ये पहिल्यांदा पंचमहाभूतांचं तर्पण करायचं असतं. या जगामध्ये जे पंचमहाभूत आहेत त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही. आणि सगळ्याच वस्तू पंचमहाभूतांनी बनल्यामुळे या इथे जितक्या जितक्या विकारात्मक वस्तू बनलेल्या आहेत त्याचा मी आज संबंध तोडला. पंचमहाभूतांचं तर्पण झालं. त्याच्यानंतर ज्या पंचप्राणांवर हा देह पोचलेला आहे त्या पंचप्राणांचं मी तर्पण करतो म्हणून पंचप्राण सोडले. हे पंचप्राण सोडल्यानंतर मला असणाऱ्या 5 तन्मात्रा ज्या आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, यापैकी कोणत्याही तन्मात्रेनी माझ्या मनावर परिणाम होणार नाही, कारण त्यांना मी स्वाहा करून टाकलेले म्हणून त्यांची आहुती देऊन टाकली. अशा एक एक आहुती पूर्ण झाल्या. सगळ्या आहुती पूर्ण झाल्यानंतर शिखा कापण्यात आली. कारण चातुर्वर्ण्यामधला जरी मी ब्राह्मण असलो, आता मी अतिवर्णाश्रमी होणार असल्यामुळे ब्राह्मण होणं ही सुद्धा माझ्या ब्रह्मज्ञानामधली अडचण आहे, म्हणून शिखेचं तर्पण केलं. शिखा ठेवण्याचा जो उद्देश आहे तो उद्देशच मुळात असा आहे की ही शिखा जी आहे त्या शिखेनी आपण त्या चैतन्याशी जोडलेलं असतं. हे शरीर चैतन्य आणि पंचमहाभौतिक अष्टधा प्रकृतीच्या शरीरामधला दुवा म्हणजे ती शिखा आहे. आणि त्या शिखेतून येणाऱ्या चैतन्यावर हा देह पोचला गेलेला आहे, म्हणून ब्राह्मण आपली शिखा ठेवतो. आणि ती जेव्हा शिखा तोडली जाते तेव्हा असं झालेलं असतं की मी आता फक्त चैतन्य आहे, आता शरीराशी माझा संबंध राहिलेला नाही. म्हणून माझ्या शरीराची जर संबंध नसेल तर ज्या वेळेला माझी शिखा तुटली त्यावेळेला शरीर गेलं म्हणून तर्पणविधी. त्याबरोबर रामकृष्णाने आपला श्राद्ध केलं, आपला पिंडदान केलं. स्वतःचं पिंडदान संन्यासी करतो, कारण त्यावेळेला तो मेलेला असतो, मृतप्राय झालेला असतो. असं झाल्यानंतर पुढचा होम चालू झाला, त्याला विरज होम असं म्हणतात. हा विरज होम म्हणजे या होमामध्ये हे सगळं केल्यानंतर आता हे सगळं जर मी सोडलेलं असेल तर मी कशासाठी राहणार हे सांगणारा तो विरज होम आहे. आता या विरज होमामध्ये फक्त केवळ आणि केवळ मी चैतन्य असून
चैतन्याकडून जे जे काही होतं तेच या शरीराकडून होईल, जोपर्यंत हे शरीर असेल तोवर, असा संकल्प करून मग संन्यासाला त्याची कौपीन लंगोटी देण्यात येते, त्याचं भगवं वस्त्र देण्यात येतं आणि मग दंडधारी संन्यासी असेल तर एक दंड हातामध्ये देण्यात येतो. ठाकूरांना दंड दिला नाही, पण ठाकूरांना कौपीन मिळालं, ठाकूरांना वस्त्र दिलं आणि आता संन्यासी सिद्ध व्हायचा तयार झाला. केवळ संन्यास घेतल्याने संन्यासी सिद्ध होत नाही, संन्यासी निर्विकल्प समाधीने सिद्ध होतो. आणि इथं गंमत अशी होती की इथं संन्यास पण लगेच घ्यायचा होता आणि निर्विकल्प समाधी लगेच लावायची होती, असं सहसा घडत नाही. कारण संन्यास आश्रमात गेल्यानंतर गुरूंच्या सहाय्याने चित्तशुद्धी झालेली असल्यानंतर, विक्षेप मनातला गेल्यानंतर, ध्यानामधली परिपक्व अवस्था आल्यानंतर, गुरुच्या हाताखाली गुरुची सेवा केल्यानंतर त्याच्या कृपाप्रसादाने केव्हा तरी निर्विकल्प समाधीची प्राप्ती होते. पण एवढा वेळ ठाकूरांच्याकडे नव्हता, कारण अवतार होते. पहिल्यांदाच ठाकूरांनी सांगितलं होतं, मी कुठल्याच गोष्टीला 3 दिवसाच्या वर घेतले नाहीत. इथं ठाकूरांना त्यांनी बोलवलं आणि सांगितलं की आता काय करायचं, आता काही नाही करायचं म्हणाले. जग मृतप्राय झालेलं आहे, शरीर मृतप्राय झालेलं आहे, पंचप्राण निघून गेलेले आहेत, अष्टधा प्रकृती निघून गेलेली आहे, राहिलं काय, त्याच्यावर केंद्रित करायचं मन. कारण आता राहिलं फक्त एकच गोष्ट, मन राहिलं आहे. आता मन घालवायचं आहे, मनाला एकच केंद्रित करायचं की मी चैतन्य आहे आणि मन संपवून टाकायचं. ठाकूर बसले साधनेला, ठाकूर साधनेला बसले आणि जसं साधनेला बसले जगातल्या सगळ्या गोष्टी विसरून गेले, राहिली फक्त कालीमाता. कालीमाता काय जाईना. आता कालीमाता जात नाही म्हटल्यानंतर काय करायचं, तोतापुरींच्या लक्षात आलं काय दिसतंय, कालीमाता दिसते. परत आली का बाईमध्ये, ते कालीमातेला बाईच म्हणायची, आली का बाईमध्ये. ते म्हणाले मला आईशिवाय दुसरं काही दिसत नाही, हे असलं काही चालणार नाही म्हणले. हे भाकरी करायचं जे काम आहे, टाळ्या वाजवण्याला ते भाकरी वाजवायला म्हणायचे, भाकरी वाजवायचे काम करत होतंच ना आतापर्यंत, म्हणून असं होतंय, तिला घालो. परत ठाकूर बसले ध्यानाला. हे असं 3, 4, 5 वेळाला झालं. तोतापुरींना खूप राग आला, कोपिष्ट होते ते. ते म्हणाले काय कसला विद्यार्थी आहेस म्हणाले, काय चाललं हे, कुठून कालीमाता येते, काहीही यायला नाही पाहिजे असं म्हणून चिडले. आजूबाजूला बघितलं, एक काचेचा तुकडा पडला होता, तो असा हाताने उचलला आणि बरोबर भ्रूमध्राच्या तिथे असं जोरात दाबला आणि म्हणाले दुखतंय ना, तिथं केंद्रित कर आता. असं म्हटल्याबरोबर ठाकूर बसले, त्यांनी केंद्रित केलं. समोर कालीमाता आली. ठाकूरांच्या शब्दातलं वर्णन सांगतोय मी, कालीमातेचे तुकडे तुकडे गेले ठाकूरांनी सांगितलं. आणि ज्या वेळेला कालीमाता संपली, गीतेमध्ये एक श्लोक आहे 15व्या अध्यायामध्ये, असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. याला असंग शस्त्रेन दृढेन चित्वा म्हणजे कालीमातेचं संपूर्ण सगळं विसर्जन झालं आणि एका क्षणात ठाकूर निर्विकल्प समाधीत गेले. तोतापुरी खूप खुश झाले, चेहऱ्यावर स्मित उमटलं, कारण ठाकूर समाधीमध्ये बसले होते. तोतापुरी महाराज उठले, सामुग्री थोडीशी बाजूला केली. आता शिष्याला झालं शिकवून, तो गेला निर्विकल्प समाधीमध्ये. बाहेर आले, कोणीतरी येऊन या झोपडीमध्ये त्रास देणे म्हणून दरवाजा लावला, कडी लावली, कुलूप घातलं आणि आपल्या पंचवटीला गेले आणि जेवण करायला सुरुवात केली. कारण आता 2-3 तास तरी काय हा उठणार नाही, कारण 2-3 तासाची निर्विकल्प समाधी हा खेळ नव्हे, हे करणारेच जाणवत. आणि तो स्वतः तर म्हणजे निर्विकल्प समाधीचा बादशाह होता, त्यामुळे त्याला सगळंच माहिती होतं. इकडे आले, पंचवटीला जेवण केलं, जेवण जेवले, बघितलं तर दरवाजा अजूनही बंदच आहे. वामकुक्षी झाली. आता 5-6 वाजायला आले, 6-7 तास झाले. आता हा येईल आणि मला बोलवेल ना की झालं, मी आलो, छान वाटलं, काहीतरी बोलेल हा म्हणून बघतायत तर अजून परत कुलूप तिथेच, हालचाल नाही, काही नाही. आले, संध्याकाळची वेळ, कुलूप काढलं, दरवाजा काढला, आत गेले, झोपडीच्या आत गेले, बघितले तर ठाकूर निर्विकल्प समाधीमध्ये बसले होते. पहिल्यांदा बसल्याबरोबर त्यांनी निर्विकल्प समाधीमध्ये असणारी जी काही लक्षणं आहेत शरीराची ती पाहायला सुरुवात केली. ते पहिल्यांदा पाहिल्यानंतर लक्षात आलं की अंगावरचे जे रोम आहेत, केस आहेत, त्यातला एकही केससुद्धा हालत नव्हता. समाधीची वैशिष्ट्ये पाहायला सुरुवात केली. पायाकडे पाहिलं तर पायाकडे खाली रक्त उतरले की नाही उतरले कळत नव्हतं. खून बघितल्यावर त्यांच्या लक्षात आले की समाधी चालू आहे. नाकाकडे बघितलं, श्वास पाहिला, श्वास पूर्ण बंद होता. श्वास रुधिर झाला आहे याचा अर्थ म्हणजे समाधी चालू आहे. छातीकडं पाहिलं,
अजिबात छातीची हालचाल होत नव्हती. नस बघितली, नस शून्य होते. आहेत, समाधीमध्ये आहेत असं लक्षात आलं. मग शेवटचा उपाय केला. जोरात असं मारलं शरीराला. ठाकूर एका बाजूला गेल्यासारखे झाले. परत सरळ करून बसवलं. परत जसे होते तसेच ठाकूर बसले. पूर्ण काष्ठावस्था ज्याला म्हणतात, ते काष्ठावस्थेत गेलेत म्हणजे आता समाधीमध्ये आहेत. मग आता कदाचित हा उद्या सकाळपर्यंत तरी समाधीमध्ये राहणार असं समजून तिथून ते बाहेर पडले. झोपडीचं दार पुढं ओढून घेतलं आणि आपण जेवण करायला गेले आणि तोतापुरी झोपून गेले. सकाळी पहाटे पहाटे ब्रह्ममुहूर्ताला उठणारे ते आले, उठले, गंगास्नान केलं आणि आता काय झाले म्हणून बघायला करून दरवाजा उघडला. ठाकूर तिथेच. दुसरा दिवस गेला, दुसरी रात्र गेली, तिसरा दिवस केला. विचार करा, एक अर्धा तास एका ठिकाणी बसल्यानंतर रग लागते किंवा काही होतं. आपण 3 दिवस आणि 3 रात्रीचा विचार करतो. शेवटी तोतापुरीला हे कळेना की काय मायेचा प्रताप आहे. तो इतका त्याला इतका आनंद झाला की काय परमेश्वराची ताकद आहे. माझा शिष्य 3 दिवस 40 वर्ष शरीर झिजवलं मी याच्यासाठी साधनेमध्ये. 3 दिवसात या माणसानी 3 दिवसात निर्विकल्प समाधी आणि तीही अशी लावली. त्याला भयंकर आनंद झाला. आणि आता त्यांना फक्त खाली आणण्यासाठी काय करायचं. आणि म्हणून कोणत्याही पंचमहाभूतातल्या कोणत्याही गोष्टींनी समाधी उतरत नाही, फक्त एकाच गोष्टींनी उतरते. कानामध्ये त्यांनी कान जवळ, आपलं तोंड कानाच्या जवळ नेलं आणि म्हणायला सुरुवात केली, ओम श्रीहरी, ओम श्रीहरी. मंत्र जसा जसा आला. तोतापुरींचा ओंकार आपण मागे विवेकानंदांचा ओंकार पाहिलेला आहे. ठाकूरांना बऱ्याच वेळेला बसल्या बसल्या कानामध्ये विश्वाचा ओंकार ऐकू यायचा. तर यांनी आता स्वतः ओंकार म्हणायला सुरुवात केल्यानंतर जवळजवळ दक्षिणेतल्या सगळ्यांना कळालं की ओंकाराचा आवाज येतो आहे. ओंकार घुमायला लागला असं सगळ्यांना कळालं. त्यामुळे काही लोक झोपडीच्या जवळ आले. पाहिले तर तोतापुरी महाराज ओंकार. सगळ्यांना वाटलं तोतापुरी महाराज ध्यानाला बसले तर ओंकार करतायत. ते त्यांच्या कानात ओंकार करत होते. असा जवळजवळ तासभर ओंकार केल्यानंतर ठाकूर शुद्धीवर आले. डोळे उघडले आणि आपल्या गुरूंना नमस्कार केला. कडकडून मिठी मारली आणि म्हणाले, पोरा 40 वर्ष रे मी साधना केली. माझ्या साधनेबद्दल नर्मदेच्या काठी अजूनसुद्धा लोक सांगतात. आणि हे ज्यांनी हे लीलाप्रसंग पुस्तक लिहिलेलं आहे ते स्वामी शारदानंदांनी नर्मदेच्या काठी जाऊन हे याची खात्री करून घेतली की हे तोतापुरी तिथं होते. तिथल्या बऱ्याचशा जुन्या ऋषीमुनींनी सांगितले की हो, फार मोठा एक साधक इथं होऊन गेला आणि तो इथे होता. इथेच त्याला ती निर्विकल्प समाधी प्राप्त झाली. त्यांचं नाव तोतापुरी. हे तोतापुरी ज्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा ठाकूरांना ही निर्विकल्प समाधी दिली. आणि 3 दिवस एका ठिकाणी न राहणारे तोतापुरी जवळजवळ 9 महिने तिथं राहिले. या 9 महिन्यामध्ये गुरु आणि शिष्य यांची जी काय जुगलबंदी होती ती पाहण्यासारखी होती. गुरु समाधीमध्ये बसावेत, शिष्यांनी सहज यावं आणि समाधीमध्ये बसावं आणि दोघंही समाधीमध्ये असावेत. हे एखाद्या व्यक्तीनं पाणी प्यावं इतक्या सहजतेने ते करत असत. हे सगळं चालू असताना तोतापुरी नेहमी त्याला म्हणायचे, अरे तू एवढं मोठं अमृत चाखणारा माणूस, हे काय दूध वगैरे पीत बसलंस, हे काय कालीमाता, हे काय चाललंय तुझं. ठाकूर म्हणायचे, ते कसंही आणि कितीही चांगलं असलं ना, आईसारखं दुसरं काही नाही, मला कालीमाता हवी आहे. याबद्दल दोघांचे प्रचंड वाद व्हायचे. असं करता करता आता गंमत अशी झाली होती की शिष्य नेमका काय करतोय हे पाहण्याची गुरुला भयंकर इच्छा झाली होती. आता शिष्य गुरु बनला होता आणि गुरु शिष्य बनला होता. ठाकूर हळूहळू कालीमातेचं त्यांच्याकडून ध्यान करून घ्यायला गेले. असं होत असताना एक दिवस कालीमातेची पूजा होत असताना अचानक अत्यंत शुष्क अंतःकरण असणाऱ्या तोतापुरींच्या अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न झाला. त्यांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा भक्तिरस उत्पन्न झाला. भक्तिरस उत्पन्न झाल्याबरोबर त्यांच्या लक्षात आले की आपल्या डोळ्यांच्या पापण्यांना ओलावा यायला लागला आहे. असं कधी गेल्या 40 वर्षात झालेलं नव्हतं. ठाकूरांनी पाहिलं आणि म्हणाले, आई बोलवते. तोतापुरी म्हणाले, फार मोठा अपराध केला मी, फार मोठी चूक केली. हे तिचंच स्वरूप आहे, हे मी इतकं बाजूला ठेवलं. ताबडतोब तोतापुरी खाली गंगेत गेले. गंगेला नमस्कार केला. जो कालीमातेला करत नव्हता त्यांनी गंगेला नमस्कार केला. एवढ्या पाण्यामध्ये जाऊन उभा राहिले आणि हातामध्ये अर्घ्य घेतलं.
सूर्याला अर्घ दिल्यासारखं केलं आणि कालीमातेची आठवण करून जे डोळ्यामधून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या, जवळजवळ काही मिनिटं ते फक्त रडत होते. तिथून तसे ओल्या अंगाने आले कालीमातेच्या मंदिरामध्ये. अश्रूंना पारावार उरला नाही. आयुष्यामध्ये पहिल्यांदा भक्तांनी भक्तिरसामध्ये चिंब होणं म्हणजे काय आहे आत्ता त्याच्या लक्षात आलं. ठाकूर म्हणाले, याला म्हणतात ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञानाचा कोरडेपणा आणि भक्तीचा ओलावा याच्यामध्ये प्रचंड अंतर आहे. आणि ज्याला ज्ञानोत्तर भक्तीच्या ओलाव्याची सवय लागली तो ज्ञानाला सुद्धा आपला म्हणत नाही. म्हणून तुकाराम म्हणायची विठ्ठलाला की तुझ्यासारखा दुर्दैवी तूच, कारण तू भक्त होऊ शकत नाहीस, मी भक्त आहे. इथे आपल्याला कळते की भक्ताचं महत्त्व किती आहे. असं तोतापुरींनी सगळं त्यांना शिकवल्यानंतर खूप आनंद झाला. आता गंमत अशी झाली, 8 महिन्यानंतर तोतापुरी निघून गेले, परत उत्तर पूर्वेच्या दिशेने निघून गेले. परत त्यांना कोणी थांबवणार नव्हतं. विधेयी सत्पुरुष जिथे मन आले मर्जी आली गेले. ठाकूरसुद्धा थांबले, आपलं ठाकूरांचं रुटीन चालू झालं. ज्या दिवशी तोतापुरी गेले त्या दिवसापासून ठाकूरांना निर्विकल्प समाधीच्या भावामध्ये राहण्याची सवय लागायला लागली. कोणी आलं तर उठायचे, कोणी आलं तर बसायचे, कोणी दिलं तर खायचे. असं होता होता एक आठवडा झाला तोतापुरी जाऊन, आणि ठाकूर जे व्हरांड्यामध्ये जाऊन बसले ते बसलेच. ठाकूर निर्विकल्प समाधी अवस्थेमध्ये 6 महिने होते. आपल्या पाहण्यामध्ये कोणत्याही चरित्रामध्ये 6 महिने निर्विकल्प समाधीमध्ये राहिलेला आणि जिवंत असलेला एकमेव अवतार म्हणजे ठाकूर आहेत. विवेकानंदांनी स्पष्ट असं सांगितलं की जिथे 3 महिन्यामध्ये ताकदवर माणसाचा म्हणजे योगिक ज्याची ताकद आहे त्याचा पाडावा लागत नाही, ठाकूर 6 महिने तिथे होतं. पण कालीमातेची योजना अशी होती की या 6 महिन्याच्या काळामध्ये एक साधू तिथे आलेला होता. त्या साधूचं नाव आपल्याला माहिती नाही, पण तो साधू होता कारण हृदयने सांगितलेलं आहे. आता यांचं काय करायचं हे फक्त तो साधू सांगत असायचा. बाकी कोणाला त्यांची अवस्था कळत नव्हती. कारण गंमत अशी होती, एखाद्या लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे 6 महिने बिन झोपेचं, डोळ्याची पापणी बंद न करता, डोळ्याची पापणी उघडी, आतल्या बाजूला खाचा झालेल्या, पक्षी वर येऊन बसत आहेत, जटा वाढल्यामुळं पक्षी एखाद्या लाकडावर बसावे तसे डोक्यावर बसायचे. त्या जटांमध्ये काहीतरी एखादा किडा वगैरे असेल खायला मिळेल म्हणून ते तिथून चोचा मारायचे, त्याचं सगळं रक्त सगळं चेहऱ्यावर उघडायचं. ठाकूर तसेच बसून होते. 4-5व्या दिवशी हा साधू आला आणि त्याने सांगितलं, तोंड उघडा आणि तोंडात काहीतरी घाला. म्हणून मग ठाकूरांचा प्रसाद आणला, तो ठाकूरांच्या तोंडात घातला गेला. घातल्यानंतर सुद्धा तो जो घास आहे त्याचे चावण्याची चरवण्याची प्रक्रिया व्हायचीच नाही, तो तसाच खाली जायचा. पण हा साधू सांगायचा की काय खायला द्यायचं, आणि त्यांनी सगळं जे सांगितलं ते सगळंच्या सगळं अनुकरण केल्यामुळे 6 महिने ठाकूर व्यवस्थित जिवंत राहू शकले. अशी 6 महिने ठाकूरांनी निर्विकल्प समाधीचा अनुभव घेतल्यानंतर ठाकूर 6व्या महिन्यानंतर जेव्हा परत आले तेव्हा ते थोडेसे शुद्धीवर आले. आता ठाकूरांची अवस्था अशी झाली की आता 24 तासामध्ये काही वेळ का होईना ठाकूरांची बोलता यायला लागलं लोकांना. ठाकूरांचे प्रश्न फार वेगळे होते. जसे विवेकानंदांचे शेवटच्या काळामध्ये होते तसेच होते. ठाकूर म्हणायचे, आईला मला सांगावं लागतं की मला काहीतरी पकडायला दे, म्हणजे मला कळेल की मी या जगामध्ये आहे, नाहीतर मी काम कसं करणार. आपण ज्याला शुद्ध म्हणतो ती त्यांची बेशुद्धी असते, आपण ज्याला बेशुद्धी म्हणतो ती त्यांची शुद्धी असते. गीतेमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे की जिथे मुनी झोपतात तिथे आपण जागे असतो, आपण जिथे जागे असतो तिथे ते झोपतात. त्यामुळे इथं येण्यासाठी, भाव अवस्थेतून खाली येण्यासाठी काही ना काहीतरी आलंबन ठेवायला लागायचं. आणि ह्या आलंबनासाठी दरवेळेला ते मातेलाच विनंती करायची, तू काम करायचं म्हणतेस ना, मग मला या जगामध्ये ठेव. मग कालीमाताच त्यांना या जगामध्ये आणायची. त्यावेळेला त्यांना कळायची की हां, ही दक्षिणेश्वर, ही गंगा, तोपर्यंत तीसुद्धा निघून गेलेली असायची. असं होता होता कोणीतरी त्यांच्या लक्षात आणून दिलं, ठाकूर 8 वर्ष झाली तुमचं लग्न झालं आहे. माथुरांच्या पण लक्षात आलं, अरे 8 वर्ष झाली ठाकूर लग्न करून आलेले आहेत. शारदा माता त्यावेळेला बिचाऱ्या त्या होत्या किती वय, त्यांचं 7 वर्षाचं वय होतं लग्न झालं त्यावेळेला. गवना झाला तो सुद्धा 8व्या-9व्या वर्षी झालेला, आणि तेव्हापासून दोघांची भेट नाही. परत कामारपुकूरला गेलेली नाहीत, कारण आई इकडंच आलेली होती कलकत्त्याला राहायला. तेव्हा थोडंसं आता आपल्या गावाला जायला हरकत नाही असं सगळ्यांनी काढलं. त्यात त्यांची तब्येती थोडी ठीक व्हावी, गावाकडे गेल्यासारखं होईल, थोडा आराम मिळेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माथुरबाबू म्हणाले, कमीत कमी ह्या देवळातनं बाहेर पडू देत.
अवस्था अशी आहे की इकडं सगळे बघेल तिकडे मूर्ती बघितली की हे भावसमाधीत. मग ह्याच्यात कसं काय बरं होणार? म्हणून एखाद्या माणसाला हॉस्पिटलमधनं बाहेर काढावं तसं त्या देवळाच्या ह्याच्यातनं ठाकूरांना बाहेर काढून कामारपुकुरला पाठवून दिलं. ठाकूर कामारपुकुरला 8 वर्षानंतर आपल्या गावी पोचले. गावी पोचल्यानंतर गावातली सगळी लोकं भेटायला यायला लागली की बालपणीचे सगळे मित्र, गया विष्णू त्यांचा जो मित्र होता तो आला. दुर्गाप्रसाद लहा त्यांची जी मुलगी होती विधवा, प्रसन्ना नाव होतं तिचं, तिचा खूप मोठा अधिकार होता. तिने ठाकूरांना लहानपणीच शिवाचा अवतार म्हणून ओळखलं होतं. त्या यायला लागल्या भेटायला. ठाकूर सगळ्यांशी व्यवस्थित बोलायचे आणि मध्येच मग केव्हा तरी भावसमाधी लागली तर मग भावसमाधीमध्ये जायचे. सगळ्यांशी बोलणं चालू झालं, गप्पा चालू झाल्या, हे झाल्या. तेवढ्यात हृदय बरोबर आला होता. हृदय म्हणाला, ठाकूर आपल्याला आठवण करून देतो, आपलं लग्न झालेलं आहे. तेव्हा तिकडे ती पत्नी आहे, तिचं काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. ठाकूर म्हणाले, काय करायचं ते तुम्ही बघा. हां पण नाही, नाही पण नाही. शेवटी हे हृदय गेले त्या जयराम बातीकडे आणि तोपर्यंत शारदा माता झाल्या होत्या 13 वर्षाच्या. मग आता त्यांना पत्नी म्हणून घेऊन यायचं ठरलं. तिकडे त्यांच्या वडिलांना वगैरे सांगितले की ठाकूर आलेले आहेत. शारदा माता त्यावेळची मुलगी, सगळं घरामध्ये म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्य तितकं नव्हतं. कानावर आलं होतं की आपल्या नवऱ्याबद्दल असं म्हणतं की तो कलकत्त्याला असतो, मध्येच तो हरिहरी बोलतो आणि मध्येच तो वेड्यासारखा वागतो आणि तो म्हणे काही जेवत नाही, तो एका ठिकाणी बसला की लाकडासारखा बसतो. माझा नवरा नेमकी आहे तरी कसा? पण शेवटी जरी लहान असले तरी ते माझे पती आहेत ही तिची भावना होतीच. म्हणून त्याला आणल्यानंतर तिला घेऊन आल्यानंतर ठाकूर जसे इकडं आले तर पहिल्यांदा त्यांच्या लग्नानंतर 7 वर्षांनी पहिल्यांदा ते एकमेकाला लग्नात बघितलं होतं, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा पाहिलं त्यांनी. ठाकूरांनी त्यांना बोलवून घेतलं. गमतीचा भाग म्हणजे तिचं वय पाहून ठाकूरांनी संसारामध्ये जे काही करावं लागतं, अगदी कंदिलात पंक्तीमध्ये तेल कसं भरायचं इथंपासून, निर्विकल्प समाधी घेणारा माणूस व्यवहारातली प्रत्येक गोष्ट चोखपणे त्यांना शिकवत होता. म्हणून सगळं पत्नीचं जितकं शिक्षण, पत्नी म्हणून तिला जो रोल करायचं आहे भूमिका, ती सगळी ठाकूरांनी शिकवली. कपडे कसे धुवावेत, कपडे कसे घडी करावेत, पंक्ती कशी लावावी. मग त्यांनी तिला विचारलं काही देवपूजा वगैरे. त्याही ब्राह्मणच होत्या. त्या म्हणाल्या थोडे बहुत मंत्र येतात. म्हणाले आम्ही तुम्हाला देवपूजा शिकवतो. ठाकूरांनी स्वतःच्या हाताने शारदा मातांना पूजा करायला शिकवलं, पूजेचे विधी शिकवले. पूजेमध्ये कुठे न्यास कसा करायचा, कशा पद्धतीने मंत्र उच्चारायचे, कशा क्रमाने पूजा करायची, कसं बसायचं, एक एक गोष्ट शिकवत राहिले. एका बाजूला शारदा माता शिकत होत्या, आपला नवरा आपल्याला शिकवतोय त्याच्याबद्दल त्यांना खूप अभिमान वाटत होता आणि तशा तरी नाही पतिव्रताच होत्या त्या. हे सगळं होता होता 8 महिने संपले. 8 महिने संपल्यानंतर परत शारदा मातांना जयराम बातीला पाठवून दिलं. का? ठाकूर कलकत्त्याला चालले. वैवाहिक आयुष्य हा काही प्रश्नच नव्हता. वैवाहिक आयुष्य हा विषय चर्चेला ठाकूरांनी कधी येऊच दिला नाही. कारण कधीही शारदा मातेला पत्नी म्हणून त्यांनी बघितलंच नाही. ठाकूर कामारपुकुरून परत आले कलकत्त्याला. कलकत्त्याला आले त्यावेळेला ठाकूरांच्या मनामध्ये असं आलं की आपण तीर्थयात्रा करावी. म्हणून आता तीर्थयात्रेला जायचं ठरलं. त्या काळी चांगल्या सुंदर हिंदू प्रथा होत्या. लोकांना सो कॉल्ड स्ट्रेस नसायचा, कारण जे आहे त्याच्यात सगळे खुश असायचे आणि प्रत्येकाने तीर्थयात्रेला जायचं. तीर्थयात्रा म्हणजेच टुरिझम, म्हणजेच सगळं जे काय असेल ते. बरं, तीर्थयात्रा म्हणजे मंडेला जाऊन संडेला परत आलं असं नव्हतं ते. 4-4, 5-5 महिने, 1-1 वर्षाच्या तीर्थयात्रा असायच्या. म्हातारी कोतारी सगळी बरोबर असायची, गावातले आणखीन काही लोकं असायची. पण तीर्थयात्रा करायची म्हणजे ठरलेलं होतं. भारताचं तीर्थयात्रेचं स्थान म्हणजे काशी आणि रामेश्वर. त्यामुळे काशीला जाणं हे फार महत्त्वाचं. ही जशी कल्पना माथुरांना कळली त्यावर माथुर खुश झाले. म्हणाले ठाकूरांच्याबरोबर आपल्याला जायला मिळतं, याच्यापेक्षा जास्त काय लागणार आहे. ते म्हणाले, ठाकूर म्हणाले, माथुर बाबू म्हणाले मी तयारी करतो. आता माथुर बाबू तयारी करणार म्हणजे तयारी तशीच होशी. अगदी नेमके छोडे लोक घेऊन जायचं असं ठरलं आणि 100 लोकांची यादी झाली. एकूण 100 लोक त्यांच्याबरोबर होते. या 100 लोकांना घेऊन जाण्यासाठी त्यांनी 3rd क्लासचे 3 आणि 2nd क्लासचा 1 पूर्ण डबा रेल्वेचा बुक केला आणि इथून वाराणसीहून वृंदावरून परत वाराणसी टू अलाहाबाद अशी सगळी तिकीटं त्यांनी सगळी काढून टाकली. सगळ्यात पहिल्यांदा असं ठरलं की बिहारला जायचं. त्यामुळे ते बिहारला देवघर नावाच्या ठिकाणी आले. या देवघरचं खूप महत्त्व आहे. नंतर स्वामी विवेकानंद इथं खूप वेळेला जाऊन आले. थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. पण विवेकानंद मरायच्या घटकेला पोचले होते ते या देवघरमध्ये. त्यांना दम्याचा अटॅक आला होता. आपण पाहिलं विवेकानंदांच्या याच्यामध्ये.
आणि ज्या वेळेला त्यांना स्वामीजी जाणार असे सगळ्यांना जाणीव झाली, त्यावेळेला स्वामीजी असे उलटे उशीवर तोंड ठेवून असे उपडे बसले होते. आणि त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की सगळी जेव्हा मी मरणार म्हणून वाट बघत होते, कारण तशी माझी अवस्था झाली होती, त्यावेळेला माझ्या स्पष्ट मला मात्र जाणवत होतं की माझ्या हृदयापासून माझ्या घशापर्यंत फक्त ओंकार येतो आहे. आणि जेव्हा ते ठीक झाले तेव्हा त्यांनी सांगितले की मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही, कारण मी ओंकारात होतो म्हणून सांगितलं. या देवघरला रामकृष्ण पोहोचले आणि तिथं पोहोचल्यानंतर त्यांनी गरिबी पाहिली. ठाकूरांना गरीब कोणी बघितलं की ठाकूरांच्या डोळ्यातून पाणी यायचं. जिथे सगळीकडे कालीमाता दिसणारा इतका मवाळ अंतःकरणाचा संत कनवाळून दयाळू असतात असं म्हणतात. त्याचं कारण त्यांना कोणीही वाईट दिसत नाही, कोणी गुन्हेगार दिसत नाही, कोणी वाईट कृत्य करणार दिसत नाही. प्रत्येक ठिकाणी चैतन्य दिसत असल्यामुळे ती गरिबी पाहिल्यानंतर त्यांच्या प्रारब्धाबद्दल सुद्धा इतकं त्यांना वाईट वाटलं. त्यांनी ताबडतोब माथुरला सांगितलं की माथुर हे सगळी तीर्थयात्रा वगैरे सगळी म्हटले झाली नाही तरी चालेल, पहिला हे ते जेवढी जितकी तुला गरीब माणसं दिसत आहेत ना त्या सगळ्यांना एकदा पोट भरून जेवण दे, प्रत्येकाला वस्त्र दे. ते माथुरांची तयारी एवढी जबरदस्त होती की ते 100 जर माणसं आली असतील तर खायचं काय काय नेलं असेल आणि काय नाही. त्यांनी तिथल्या तिथे सगळं भात अमुक तमुक विकत आणले, सगळं केलं. सगळ्या जेवढे देवघरामध्ये त्या देवघर गावामध्ये जितकी लोकं होती गरीब, त्या सगळ्या लोकांना जेवण, सगळ्या लोकांना वस्त्र. पैशाची पुडीच घेऊन बाहेर पडायची, कारण ठाकूरांना केव्हा काय मनामध्ये दिला. याची एकच गंमत, ठाकूरांनी सांगितले की ते झालं पाहिजे. असं म्हणतात की ठाकूरांच्या लीलेमध्ये या माथुरांचा हात असल्यामुळं लक्ष्मी त्याच्याकडे नेहमी वास करत राहिली ठाकूरांसाठी. आणि स्वतः माथुरबाबूंना तसं वाटायचं. माथुरबाबू म्हणायचे माझ्याकडे कुठले पैसे आले, माझा काही अधिकार नाही म्हणाले. ठाकूरांच्या बरोबर मी आहे म्हटल्यानंतर लक्ष्मीला काही तरणोपाय नाही म्हणाले, यायलाच पाहिजे तिला. इतकी त्याची भक्ती होती. देवघर नंतर ते सगळेचे सगळे बनारसला आले. गमतीचा भाग असा झाला, त्यावेळची रेल्वे थांबली की थांबायची, निघाली की निघायची. ठाकूर खाली उतरले, ठाकूरांना काही 2-4 झाडं दिसली. हृदयाला म्हणाले बघ झाडं किती, आई काय काय करत. तोपर्यंत मागणं रेल्वे निघून गेली. सगळी माणसं पुढे गेली. पुढच्या सेशनवर कळालं की ठाकूर मागं राहिलेत. ताबडतोब फोन केला. माथुर म्हणाले काही घाबरायचं काही कारण नाही म्हणाले, सगळं विश्व जो चालवतो तो मागं राहिला आहे, असं होत नाही म्हणाले कधी. त्याचा आत्मविश्वासच एवढा मोठा होता. त्यांनी सरळ फोन केला मागच्या स्टेशनला. तिथं ताबडतोब कलकत्त्याचाच एक स्टेशन मास्टर निघाला. तो म्हणाला रामकृष्ण मीच येतो म्हणाला घेऊन. तो त्यांना घेऊन पुढच्या स्टेशन, असं करून ते सगळे बनारसला पोहोचले. वाराणसीला पोहोचल्यानंतर ठाकूरांना भयंकर आनंद झाला. असी घाट वाराणसीला. वाराणसी हे नाव वरुणा आणि असी या 2 नदींमुळे झालेलं आहे. असी घाट तिथला प्रसिद्ध आहेच. दशाश्वमेध प्रसिद्ध आहे. केदारनाथ घाट प्रसिद्ध आहे. या सगळ्या घाटांवर जाणं चालू झालं. ठाकूर रोज काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला पालखीमधून जात असत. काशी विश्वेश्वर आणि ठाकूरांनी दर्शन घेणे हा प्रकार असा काही वेगळा नव्हताच, कारण दर्शनासाठी दारापर्यंत पोहोचल्यानंतर ठाकूर भावसमाधीमध्ये. त्याच्यानंतर 2 लोकांनी त्यांना फक्त सांभाळत घेऊन जायचं आणि परत आणायचं, अशीच अवस्था असायची. केदारनाथाच्या मंदिरामध्ये सगळ्यात जास्त त्यांना भावसमाधी लागली, काशी विश्वेश्वरापेक्षा सुद्धा. हे सगळं असं चाललेलं असताना बनारस म्हणजे साधू लोकांचा सगळा संगमच तिथे. कुठेतरी बातमी आली की त्रैलंग्य स्वामी आहे तिथे म्हणून. हे त्रैलंग्य स्वामी नावाचं प्रकरण जे आहे ते एक फार वेगळं प्रकरण साधू संत या नात्याने सुद्धा आणि योगी या नात्याने फार मोठं आहे. पहिली गोष्ट म्हणजे यांचं वय 280 वर्ष होतं. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याच्या अगोदर त्यांचा जन्म आहे असे उल्लेख आंध्र प्रदेशमध्ये आहेत. ते मूळचे विजयनगर आंध्र प्रदेशचे. शिवराम त्यांचं नाव. पुष्कर म्हणून जे राजस्थानमध्ये तिथं त्यांच्या गुरूंनी त्यांना दीक्षा दिली, त्यांचं नाव गणपती सरस्वती असं ठेवण्यात आलं. त्यांनी बऱ्याचशा साधना कैलाशमध्ये केलेल्या आहेत आणि शेवटी येऊन ते वाराणसीत स्थायिक झाले. ज्या ज्या ठिकाणी ते राहिले त्या त्या ठिकाणच्या लोकांनी सांगितले की आम्ही बघितलेलं आहे. त्याच्यावरून त्यांचा जो आलेख काढला आहे त्याच्यावरून असं दिसतंय की साधारण 1637 ते 38ला त्यांचा जन्म झाला आणि 1897ला ते गेले. जेव्हा रामकृष्ण परमहंसांची त्यांची भेट झाली त्यावेळेला रामकृष्ण परमहंसांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि बरोबर आलेल्या माथुरबाबांना सांगितलं तुला जर शिवाचं दर्शन हवं असेल तर शिव या स्वरूपामध्ये आलेलं, हे शिव आहेत म्हणून त्यांना बनारसचा चालता बोलता शिव असंच म्हणायचे. हे त्रैलंग्य स्वामी फार कमी बोलायचे आणि यांचं सगळंच वेगळं होतं. त्रैलंग्य स्वामी एक आठवडा जेवायचे नाहीत, एक आठवडा जेवायचे नाहीत आणि बसलेले असायचे. पण या 1 आठवड्यामध्ये त्यांचा कार्यक्रम कधी काय असेल काहीच सांगता यायचं नाही. ते सहज उठायचे
आणि सगळ्या घाटांवर ते चालत असायचे. असे सहज उठायचे आणि गंगेला जायचे. गंगेला गेल्यानंतर सगळी लोकं बघायची, नमस्कार करायचे. आता महाराज गंगेला गेले वगैरे. गंगेला जायचे, स्नान करायचे आणि त्याच्यानंतर जी डुबकी मारायची त्याच्यानंतर यायचीच नाहीत वर. सकाळी गेलेली लोकं थोड्या वेळाने आली की मी आत्ताच जाऊन आलो, अजून आलेले नाहीत, अजून आहे असे केव्हा तरी संध्याकाळी वर यायचे. त्यांना योग साधना त्यांची इतकी तीव्र होती की हे जेव्हा भूक लागलेली असायची तेव्हा अशी प्रथा होती की ताक बादलीमधून आणलं जायचं त्यांच्यासाठी. असे 3 ते 4 बादल्या ताक प्यायचे ते. 140 किलो वजन होतं त्रैलंग स्वामींचं. याच्याबद्दलचा सगळा उल्लेख ब्रिटिश अधिकाऱ्यांनी करून ठेवलेला आहे. कारण बनारसमध्ये त्यावेळेला जे पोलीस अधिकारी होते ब्रिटिश, त्यांच्या असं लक्षात आलं की हा नग्न माणूस फिरतोय, इट इज अगेन्स्ट द लॉ. लोकांनी सांगितलं, ते कॉन्स्टेबल पण भक्त होते, ते म्हणाले साहेब असं नसते हो, ते महाराज आहेत आमचे, असं ते इट इज ऑल स्टुपिडिटी, ऑल सुपरस्टिशन. म्हणाला एक काम करा, पकडून आणा त्यांना. 2-4 माणसं गेली, कारण 140 किलो वजनाचा माणूस, उंच पण होते ते, त्यांना घेऊन आणलं. बरं महाराजांचं काय नव्हतं, चला कुठं जायचं, पोलीस स्टेशन. गेले पोलीस स्टेशनमध्ये, टाका म्हणले लॉकअपमध्ये. याला त्रैलंग स्वामींना लॉकअपमध्ये टाकलं. मग त्यांनी ते सगळं केसची हिस्ट्री लिहायची, ती लिहिली की हा नग्न फिरत होता, अमुक फिरत होता. आणि त्याच्या लक्षात आलं की पत्ता काय लिहायचा, काहीतरी त्याच्याबद्दल लिहायला पाहिजे म्हणून असं वळून बघितलं तर तिथं नव्हतेच त्रैलंग स्वामी. म्हणलं आत्ता ह्याला आत टाकलाय, बंद केलं, गेला कुठे हा. तोपर्यंत बाहेरनं 2-4 माणसं आत आली आणि म्हणाले अहो तुमच्या पोलीस स्टेशनच्या वर कसे महाराज बसलेत म्हणून. तो स्वतः बाहेर आला. हे लिहिलेलं वर्णन आहे बरं का, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेलं वर्णन आहे, त्याचं नावसुद्धा माझ्याकडे आहे. त्यांनी बाहेर जाऊन बघितलं तर तो तिथं आहे. शिड्या लावून त्यांना खाली आणलं, परत अटक करून परत आत टाकलं. 1-2 तासांनी परत तोच प्रकार. शेवटी त्या माणसाने त्यांना सोडून दिलं. म्हणाले कोणाला त्रास देत नाही ना. म्हणजे कोणाला त्रास नाही, अहो महाराज आहेत आमचे, ते असं काय करताय म्हणून सोडून दिलं त्यांना. असे हे त्रैलंग स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या बरोबर चर्चा करत असत. आता काय दोघांची चर्चा चालत असेल ते त्यांनाच माहिती. गंमत अशी की चर्चा सुरू करत असत, मग हृदयला विचारलं की काय बोलत होते. गंमत म्हणजे दोघांनी एकही अक्षर न उच्चारता एकमेकाशी चर्चा केलेली आहे. ठाकूरांनी नंतर सांगितलं की मी साध्यंत चर्चा केली. मग ते म्हणाले तुम्ही बोलला नाहीत. म्हणले बोलून जी चर्चा करतो ती अत्यंत निकृष्ट चर्चा असते. ज्याचं मन शुद्ध झालं, ते शुद्ध झालेलं मन दुसऱ्या शुद्ध मनाशी असा संवाद साधतं की न बोलता गोष्टी पुष्कळ कळून जातात. अशा बऱ्याच गोष्टी मला कळाल्या. संपूर्ण अंगावर सिद्ध योगाची लक्षणं त्यांच्याकडे होती. असे हे त्रैलंग स्वामी यांची कुणाकुणाशी मुलाखत झालेली हे बघितलं तर बघण्यासारखं आहे. आपण विवेकानंदांचं चरित्र पाहताना भास्करानंद महाराज म्हणून एक खूप विद्वान पाहिले होते. ते भास्करानंद महाराजसुद्धा त्रैलंग स्वामींना भेटलेले आहेत. ऑटोबायोग्राफी ऑफ योगी नावाचं पुस्तक फार प्रसिद्ध आहे. त्यात लाहिरी महाशय म्हणून एक आहेत, ते लाहिरी महाशयसुद्धा त्रैलंग स्वामींच्याकडे दर्शनाला यायचे. अलेक्झांड्रा ग्राहम नील नावाचं एक प्रकरण आहे, जर कोणी वाचलं असेल तर. ह्या बाई पॅरिसच्या, ही जगातली एकमेव बाई आहे जिने वयाच्या 100व्या वर्षी पासपोर्ट रिन्यू केला. 103 वर्षाची असताना ती गेली. 1921 साली ही बाई तिबेटमध्ये जाऊन एका लामाकडे पूर्ण तांत्रिक बुद्धिसिझम शिकून आली होती. ती योगाचे धडे घ्यायला त्रैलंग स्वामींच्याकडे आलेली होती. स्वामी विवेकानंद प्रत्यक्ष त्रैलंग स्वामींना भेटलेले आहे. असे हे त्रैलंग स्वामी. पुष्कळ लोकांनी त्रैलंग स्वामींना पहाटेचा विधी करण्यासाठी जेव्हा ते गंगेकडे जायचे तेव्हा लक्षात यायचे की या गंगेच्या घाटावर बरेच लोक आहेत. त्यामुळे त्रैलंग स्वामी चालत गंगेवरून पलीकडे जायचे आणि त्यांना गंगेवरून चालत असताना बऱ्याच लोकांनी बघितलेलं आहे. त्या बाजूला जाऊन प्रातर्विधी करून ते परत यायचे. असे हे त्रैलंग स्वामी असताना काही टवाळ लोकांनी त्यांची चेष्टा करायची म्हणून, ताक प्यायची त्यांना फार सवय म्हणून चुना आणला आणि 2 बादल्या चुना आणून ठेवला. त्रैलंग स्वामी 2 बादल्या चुना प्यायला त्यांनी. आणि जी 4-5 लोक ही घेऊन आली होती ते सगळे पोटदुखीनी, पोटशोळीनी खाली लोळत होते. असे विचित्र स्वामी होते. त्यांना एक सिद्धी प्राप्त होती, त्याला अजगर सिद्धी असं म्हणतात. त्रैलंग स्वामी कधी कधी 2-4 वर्षातून एकदा पडून राहायचे, त्याला अजगर सिद्धी म्हणतात. अजगरासारखे पडून राहायचे, कोणतीही हालचाल नाही, काय नाही. भक्त लोकांची पण गंमतच होती. झोपलेल्या त्रैलंग स्वामीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाण्याने त्यांनी अभिषेक घालायचे सगळे. स्वामीजींची हूक अचून असायची, तसेच्या तसे ते पडलेले असायचे.
असे हे त्रैलिंग स्वामींचं दर्शन रामकृष्ण परमहंसांनी घेतलं. बाकी माथुरला सांगितलं शिवाचं दर्शन आहे घे म्हणाले, आणि हे पुण्याशिवाय होत नाही. मणिकर्णिका घाटाजवळ गेले रामकृष्ण परमहंस आणि मणिकर्णिका घाटावर जळणारी प्रेतं बघितले. प्रवाद असा आहे की मणिकर्णिका घाटावर जो पोचतो, ज्याचं अंत्यसंस्कार होतो, त्याला स्वर्गाचं दार उघडतं वगैरे वगैरे असे प्रवाद आपण समजतो. रामकृष्णांना प्रत्यक्ष तिथे शिव दिसला. रामकृष्णांनी माथुरांना सांगितलं मणिकर्णिका घाटावर शंकराचं वास्तव्य आहे आणि जितक्यांचं दहन होतं, कारण ती जागा त्याचीच आहे, त्याची मक्तेदारी आहे, तो सगळ्या जीवांचं तिथं कल्याण करतो, तो मणिकर्णिका घाटावर उपस्थित असतो, असं वर्णन मणिकर्णिका घाटाबद्दल रामकृष्णांनी केलं आहे. अशा पद्धतीने ते जेव्हा राहिले तिथे, तेव्हा तिथून आता 2 आठवडे झाल्यानंतर वृंदावनला जायचं निघालं. ठाकूर वृंदावनला गेले. कृष्णघाट, कृष्णकुंड, श्यामकुंड, गोवर्धन पर्वत, गोवर्धन टेकडी म्हणतात त्याला, इथे सगळीकडे गेले. ठाकूरांना तिथं गेल्यानंतर सगळंच्या सगळं कृष्णाच्या वेळी जे काही असेल तसंच्या तसं दिसायला लागलं. त्यामुळे ठाकूर स्वतः सांगायचे कुठं जायचं ते, या ठिकाणी जायचं, कारण त्यांना माहिती असायचं की इथं झालं आहे, हे इथं रासलीला झालेली आहे. आपण या सगळ्याच गोष्टी कल्पित मांडतो. ठाकूरांना प्रत्यक्ष ह्या गोष्टी सगळ्या दिसत होत्या. आणि इथं असतानाच ठाकूरांना एक गंगेश्वरी नावाची बाई भेटली, अत्यंत मोठी कृष्णाची भक्त होती. ठाकूर थांबले. ठाकूरांनी सांगितलं त्यांना बोलवून आणा म्हणून. हे सगळी गेले बरोबरचे बोलवून आणलं. ठाकूर म्हणाले ही आत्ता ज्या भावामध्ये आहे ना त्या भावामध्ये राधा होती, हिची पूजा करा. ती आली आणि तिने ठाकूरांचे पाय धरले. ती म्हणाली मला कृष्ण कसा काय दिसला कळत नाही. ठाकूर तिला राधा म्हणत होते, ती ठाकूरांना कृष्ण म्हणत होती आणि बरोबर आलेल्या सगळ्यांच्या दर्शनाचा लाभ मिळत होता. का कोणास ठाऊक तिथं बसल्या बसल्या ठाकूरांच्या मनामध्ये एक इच्छा झाली, वीणा ऐकायची इच्छा आहे म्हणाली. वृंदावनात त्यांना वीणा ऐकण्याची इच्छा झाली. संगीताबद्दल आपलं मत आणि संगीताचं खरं असणारं नातं हे त्यांना फार कळत होतं. त्यामुळे त्यांना असं वाटलं की वृंदावनात मी वीणा ऐकावी. खूप शोध घेतला, वीणा वाजवणारं कोणी मिळालं नाही. म्हणून तिथून जेव्हा बनारसला आले तेव्हा त्यांनी परत सांगितलं की कोणी वीणा वादक मिळतोय का पहा. आणि मग कलकत्त्याचे एक सेन म्हणून होते, त्यावेळे ते ह्याच्यामध्ये राहायचे बनारसमध्ये. ते म्हणाले मी ठाकूरांसाठी वीणा वाजवतो. आणि ते वीणा वाजवायला आल्यानंतर ठाकूरांनी सांगितले की आत्ता तो जो रियाज करतोय, आत्ता तो जो गातोय ना, तो म्हणाली हा आत्ता समाधीत आहे. प्रत्येक लागणारा विनेचा सूर, हा सूर परमेश्वराचा नादब्रह्म समजून हा अनुभव घेत वाजवतोय. म्हणून तो जे वाजवतोय ते मला कळतंय, कारण मला तो सरळ सरळ भावसमाधीमध्ये पोचवू शकतो, इतकी त्याच्या स्वराची ताकद आहे. अशा वेगळ्या वेगळ्या अनुभवांनी नटत हे सगळं चाललं होतं. मध्यंतरी 3 दिवस प्रयागला जाणं झालं. गंगा जमुनेच्या संगमावर त्यांनी स्नान केलं. दानधर्म तर चालूच होता. असं सगळं दानधर्म करत करत तेवढ्यात असा बूट निघाले की गयेला जाऊया, बुद्धगया, बुद्धांचं स्थान, तिथे जायचं जिथे त्यांनी सगळं आपल्या जीवनामधलं तत्त्वज्ञान सांगितलं वगैरे. ठाकूरांना सांगितलं गयेला जायचं नाही. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. माथुर म्हणाले असा प्रघात आहे की पुरी, गया, बनारस, वृंदावन आणि मग घरी किंवा देवघर जास्तीत जास्त, असा एक बंगाली लोकांचा प्रघातच होता. असं का? खूप आग्रह केल्यानंतर ठाकूरांनी माथुरला सांगितलं जायला हरकत नाही, मग मी कदाचित परत येणार नाही. मला तिथं जाणं आईने सांगितले, तिकडे जाऊ नको म्हणून. ते म्हणाले देवी असं कसं सांगेल एखाद्या स्थानाला न जाण्यासाठी? त्याचं कारण असं आहे की मी तिथून मग देवीकडे जाईन. जायचं आहे का? माथुर म्हणाले अजिबात जायचं नाही, तुम्ही कुठे जाऊ नका. परत सगळे आले. कलकत्त्याला 4 महिन्याची यात्रा करून मग सगळे कलकत्त्याला पोचले. कलकत्त्याला पोचल्याबरोबर 1 आठवड्याच्या आत या माथुर बाबूंची पत्नी जगदंबा ती डिसेंट्रीनी आजारी पडली. त्या काळामध्ये ताप येणे, डिसेंट्री येणे आणि जाणे हे फार कॉमन होतं. त्यामुळे डिसेंट्री झाली म्हटल्यानंतर आता अर्थात माथुरांची बायको म्हटल्यानंतर मोठे मोठे वैद्य आले, काही उतार पडेना. अवस्था खंगत चालली, तिचं वजन कमी व्हायला लागलं आणि आता शंका यायला लागली की ही जगते की नाही. हे झाल्यानंतर मात्र मग माथुर बाबू, पत्नीवर प्रेम होतं, गेले ठाकूरांच्याकडे. ठाकूर म्हणाले मला नाही बघवत आणि जगदंबेला नको, बघा तुम्ही काहीतरी करा. अरे ठाकूर म्हणाले बाबा प्रारब्ध असतं रे राजा, असं कसं काय करतोस तू? ते तिचं प्रारब्ध आहे. काली मातेची इच्छा आहे म्हणून झालं का? तिच्या इच्छेशिवाय काही होतं का? तिला डिसेंट्री झाली म्हणजे तिची इच्छा होती, कारण तसं तिचं प्रारब्ध असेल. मला ते काही माहीत नाही. मला एक गोष्ट माहीत आहे, काली मा असू दे नाही तर ईश्वर असू दे, तुम्ही म्हणालात ना की ते सगळे ऐकतात, तेव्हा तुम्ही माझ्या बायकोला बरं करा.
ठाकूर म्हणाले, हे बघ, या विश्वाचे काही नियम आहेत, ते नियम पाळायला लागतील. तू म्हणतोस ना, मी बरं करतो, पण प्रारब्धवशातलं कर्म जे आहे ना ते चुकवता येणार नाही. इकडे जगदंबा बरी झाली, पुढे 6 महिने ठाकूरांना डिसेंट्रीचा त्रास होत होता. ठाकूरांना डिसेंट्रीचा इतका जोरात त्रास झाला त्या 6 महिन्यामध्ये, त्याच्यावरून माथुरांना कळालं की जर आपली पत्नी हे सगळं राहिली असती तर ती जिवंतच राहिली नसती. हे सगळं होत असताना माथुर गेले ठाकूरांच्याकडे, ठाकूरांचे पाय धरले आणि म्हणाले, ठाकूर, तुमच्यामुळे माझं कुटुंब आहे, तुमच्यामुळे मी आहे, आणि तुमच्यामुळे म्हणाले मी फक्त तुमचं सेवक आहे, मला यातलं काही कळत नाही, तुमच्या एवढं ज्ञान तर मला नाहीच नाही, माझ्याकडे फक्त एक अधिकार आहे की ठाकूर माझ्याकडे आहेत, याच्यापेक्षा जास्त माझ्याकडं काय नाही. ठाकूर म्हणाले, ह्याच्यापेक्षा जास्त काही लागत नाही, तू फक्त माझ्याबरोबर राहा, सगळं होईल. हे ऐकलं त्या हृदयनी. तो म्हणाला, काका हे आत्ता आलेत, मी केव्हापासून तुमच्याबरोबर आहे, माझं काय होणार? ठाकूर म्हणाले, होईल रे, तू शांत राहा, होईल सगळं. मला काय, मला निर्विकल्प समाधी बघायची आहे. म्हणाला, एखाद्या दुकानदाराकडे काहीतरी खायला मागावं, पण ठाकूरांची योग्यता पहा. सांगणारा असं आहे म्हटल्यानंतर बालस्वभावाचे ठाकूर म्हणाले, आईच्या असेल तिची इच्छा तर होईल ना रे. तो म्हणाला, आईची इच्छा काय आहे मला माहिती आहे, तुमची जी इच्छा होईल ना ती तिची इच्छा असते, तेव्हा तुम्ही पहिला हो म्हणा, ती झक मारत हो म्हणतेच. असं म्हटल्यानंतर ठाकूर म्हणाले, मी आईला सांगून बघतो. तुला हे सगळं व्हायचं कारण काय झालं होतं, त्या हृदयची बायको वारली होती, त्यामुळे थोडी उद्विग्नता आली होती त्याला. तसा तो पत्नीवियोग संन्यासच होता, पण तरी आला होता. पण हे ठाकूरांच्यावर बोलणं चाललं आहे असं झाल्यानंतर ठाकूर इतके बालस्वभावाचे होते, लीलेचा भाग होता. गेले, कालीमातेला म्हणाले, हृदय म्हणतोय समाधीचा अनुभव वगैरे ते बघून घ्या, काय आहे ते, मला त्यातलं काय फारसं कळत नाही, असं म्हणायला गेले. आणि एक आठवड्याभराच्या आत ध्यानाला बसलेले असताना हृदयला असं लक्षात आलं की आपल्या शरीरातून प्रचंड प्रकाशाचा लोळ बाहेर पडतो आहे. म्हणून त्यांनी बघितलं शरीराकडे, तर त्याला लक्षात आलं की आपलं शरीर हे एखाद्या तेजपुंज कणांचं बनलेलं असून तिथून बाहेर पडणारा जो परावर्तित होणारा प्रकाश आहे तो जवळजवळ काही अंतरापर्यंत जातो आहे असं दिसलं त्याला. म्हणून त्याने इकडं तिकडं बघितलं, बाकी कोणाच्याकडं कुठं असा प्रकाश नव्हता. कालीमातेची मूर्ती तशीच आहे, दरवाजा तसाच आहे, लोक येत आहेत जात आहेत, पण त्यांना मला प्रकाश आहे का कळत नाही आहे हे त्यांना कळेना. म्हणून हे सांगण्यासाठी तो ठाकूरांच्याकडे गेला, बघतोय तर ठाकूरांच्या सुद्धा शरीरातून तेवढाच प्रकाश येत होता. गेला आणि ठाकूरांना सांगितलं, ठाकूर काय म्हणाले? ठाकूर म्हणाले, आईचं सगळं काम आहे, मी काय बोलू याच्यामध्ये. मला म्हणाले, इतकं छान वाटतंय ठाकूर की आता काही नको या जगामध्ये, हे असंच सगळं फार उत्तम, फार काका सगळं संपलं म्हणाले, मला आता ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली अवस्था नाही. बरं म्हणाले. तिथून ठाकूर थोडेसे पुढे गेले. हा इकडे परत आला. जेवणाची खंत नाही, आजूबाजूला कोण आहे कळत नाही, कुठल्या शहरात आहे माहीत नाही, मंदिरात आहे काय माहीत नाही, बाहेरची सगळीच शुद्ध गेली, हा फक्त याच्यामध्ये. आणि हा एकदम काकांना म्हणाला, काका चला, सगळ्या लोकांचं कल्याण करायचं आहे आपल्याला, हे किती छान आहे मातेने आपल्याला. आणि असं म्हणून तो ओरडूनच सांगायला लागला. ठाकूर आले आणि म्हणाले, ओरडू नको. नाही, काय कोण आहे म्हणाला, कोणच नाही बाजूला, आपण आता सगळं जायचं, आता आपला फक्त एकच काम आहे, जगाचं कल्याण. खरोखरच तो त्या अवस्थेमध्ये होता. शेवटी ठाकूरांना काय कळेना. ठाकूर गेले कालीमातेकडे आणि म्हणाले, ह्याला शांत कर, इथं एवढा गोंधळ माजला आहे, सगळे म्हणतायत हृदय ओरडतोय, का ओरडतोय फक्त मला माहिती आहे, त्यांना कळेना झालं आहे, तेव्हा ह्याचं जास्त बोभाटा होऊ नये, याला परत नॉर्मल कर. बरोबर अर्ध्या तासामध्ये हृदय नॉर्मल झाला. सामान्य परिस्थितीवर आल्यानंतर तो लागला ठाकूरांच्या मागे, हे काय केलं तुम्ही, मी किती आनंदात होतो. त्याला म्हणाले, गाढवा, गेली 10 वर्षे ही अवस्था रोज सांभाळतोय, किती अवघड असेल. एकदा चुकून थोडंसं काय झालं तर तुझी ही अवस्था. 10 वर्ष म्हणाले, मी किती नियंत्रणाखाली ठेवले तिला, पण मी काहीच करत नाही. मीच कालीमातेला सांगितले तुझं काम आहे म्हणून मला असं काही होत नाही, तेव्हा तू एक काम कर, आता जसं आहेस. मग असं नाही म्हणाला, मग आता मला परत ते तसं पहिल्यासारखं व्हायला पाहिजे. ते म्हणाले, बघ, तू काही करू नकोस, तू माझ्याबरोबर राहा, हीच सेवा आहे आणि ह्याच्यातूनच तुझं सगळं होऊन जाईल, तू घाई करू नकोस. तुका म्हणे ते नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्याविनं होईल तुझं. पण याला घाई लागलेली, कारण चव लागलेली होती. जरा काय झालं की काका
काका म्हणायचे सबूर होईल सगळं हळूहळू. हे सारखं सारखं शेवटी तो म्हणाले की काका काय आपलं ऐकत नाही, तेव्हा मी काम करतो, माझं मीच साधना करतो, असं म्हणून तो पंचवटीत गेला. कारण काका इथं साधना करतात. बसला तिथं साधनेला, ध्यानामध्ये गेला आणि जे सुरू झाली अंगाची लाहीलही व्हायला, ओरडायला लागला, लडबडा लोळायला लागला जमिनीवर. कुणीतरी येऊन सांगितलं ठाकूरांना, हृदय लोळायला लागल्यानं म्हणतोय अंग भाजते. ठाकूरांच्या लक्षात आलं काय झालं. ते आले गेले, बरं त्याच्याजवळ कोणी जाईना कारण त्याचं अंग भाजत होतं. ठाकूरांनी हात देऊन त्याला पंचवटीतून उठवलं आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो थंड झाला. आणि मग त्याला सांगितलं, हे असं नसतंय म्हणाले, एवढं सोपं नसतं ते. त्याला हे पिप्पलाद मार्गाने झाले, विहंग मार्ग इतका सोपा नाही, त्याच्यातसुद्धा वेळ लागतो. तू इतक्या लवकर काय काय. हे सगळं काली माते म्हणाली, काका तुमच्यामुळं. म्हणले माझ्यामुळं काही नाही, काली मातेने कृपा केली म्हणून झालं होतं. आता परत कृपा तिची वाट बघत बसायचं म्हणाले, तोपर्यंत काय करायचं. तरी ह्या बाबाचं काय ते, त्याला नेहमी वाटायचं की केव्हापासून मी बघतो रामकृष्णांना, माझा अधिकार केवढा मोठा. तू येणाऱ्या दर्शनाला येणाऱ्या माणसानं स्वतः कधी कधी म्हणायचा, आता नाही, आता ठाकूर झोपलेत. ठाकूरांच्या ते लक्षात यायचं, काही बोलायचे नाहीत काही. ते लोकांच्याही लक्षात यायचे की हा मध्ये बराच जरा लुडबुड करतोय. तेवढ्यात एक महिना वगैरे गेला असेल, परत लागला ठाकूरांच्या मागे, काका ते बघा ना माझं काय. ते म्हणाले अरे होईल तो. मग एक काम करा म्हणाला, तुम्ही करत नाही ना, मला दुसरा कोणीतरी असा सिद्ध माणूस दाखवा. ते म्हणाले असतात, येतात, कळतं आपल्याला आलेले, आपल्याकडे खूप साधू येतात, त्याच्यामध्ये पुष्कळ जीवनमुक्त आहेत. नाही मला आलं की दाखवा म्हणाले दाखवतो. असं सगळं झालं. आणि नंतर रामनवमीचा उत्सव होता, त्या दिवशी प्रसाद वगैरे चालला होता, प्रसाद खात होते. तेवढ्यात ठाकूरांचं लक्ष गेलं की त्या दक्षिणेश्वराचं जे मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला पत्रावळ्या उष्ट्या टाकलेल्या होत्या. त्या ठिकाणी एक माणूस संपूर्ण केसांच्या जाटा झालेल्या, काळं सगळं अंग झालेलं, अंगावर मळकट सगळी वस्त्र, तो आणि एक कुत्र एकाच उष्ट्या पत्रावळीतलं अन्न खात होते. ठाकूरांनी फक्त तिकडं बघितलं आणि हृदयाला बोलवून सांगितलं, तो जीवनमुक्त आहे बघ म्हणले, तो तिथं आहे ना. तो म्हणला ते भिकारी, ते एवढं घाणेरडं, त्याच्याजवळ कोण जाणार नाही. म्हणाला तुला कळतं का काही, तुला यातलं काही कळत नाही, तो जीवनमुक्त आहे एवढं सांगतो. एवढं म्हटल्यानंतर हा हृदय जो पळाला तो त्याच्याकडे दर्शनासाठी तिथे गेल्याबरोबर तो माणूस उठला. तो म्हणाला भागो. हा त्याच्या मागे, ते पळायला लागले, हा पळायला लागला. त्यांनी एवढा मोठा दगड घेतला हातामध्ये. ते बघितल्यानंतर हृदय घाबरला आणि परत आला. काका ते काय बोलत नाही म्हणाले. अरे म्हणाले बाबा ब्रह्मनिष्ठ माणूस आहे, त्यांनी काय करावं याच्यावर तुझं माझं काही नियंत्रण नाही. तो काली मातेच्या आज्ञेप्रमाणे वागतोय, तुला दाखवायचं होतं मी दाखवलं, आता बाकीचं काय माहिती नाही. हा हृदय एवढं सगळं करूनसुद्धा ठाकूरांच्या बरोबर कोणत्याही शिष्यापेक्षा जास्त काळ राहूनसुद्धा फारसं ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकला नाही. ही सगळी अशी अवस्था त्यांची चालली होती. तोपर्यंत माथुर बाबू एक दिवस दर्शनाला आले ठाकूरांच्या. ठाकूरांचं दर्शन घेतलं आणि ठाकूरांनी दर्शन घेतल्यानंतर म्हणाले, ठाकूर आशीर्वाद द्या ना मला. फार लाडीकपणाने बोलायचे माथुर, वडिलांसारखेच होते त्यांना ना. ते म्हणाले हे बघ, तुला मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुला काय म्हणजे होणार नाही. बरं ठीक आहे. तो म्हणाला याचा अर्थ म्हणजे माझं कुटुंबाला काय झालं तर, मला बायको आणि एक मुलगा आहे. द्वारका नावाचा मुलगा होता, जगदंबा नावाची बायको होती, त्यांचं काय. ते म्हणाले हे बघ, या तिघांचाही मी असोपर्यंत, मी गेल्यानंतर यांचं काय होईल मला माहीत नाही, पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंतच त्यांचं कल्याण होईल. त्याच्या ते लक्षात आलं नाही काय म्हणतात. कल्याण होईल म्हणजे मी आहे तोपर्यंतच तुमच्या तिघांचं कल्याण होईल, इतकं मी तुला सांगतो म्हणाले. खुश होऊन निघून गेला. गमतीचा भाग म्हणजे ठाकूरांच्या हयातीमध्ये तिघेही गेले. पत्नी गेली, ठाकूर गेले, माथुरबाबू गेले आणि माथुरांच्या बरोबर त्यांचा छोटा मुलगासुद्धा गेला. ठाकूरांनी काय सांगितलं होतं त्याचं महत्त्व त्याला लक्षात आलं नाही. अशीच गंमत झाली. ठाकूरांच्या मोठ्या भावाचा मुलगा अक्षय नावाचा मुलगा होता. ठाकूरांच्या मोठ्या भावाचं नाव रामकुमार. आपण पाहिलं तो थोडासा ज्योतिषी होता, थोडा साधना करणारे ग्रस्त होते. ठाकूरांचेच मोठे भाऊ रामकुमार, रामेश्वर 2 नंबरचे आणि ठाकूर शेवटचे. या रामकुमारांची गंमत अशी होती की त्यांचं लग्न झालं आणि आपण पाहिलं त्यांची पत्नी थोडी विचित्र वागत होती आणि त्या गर्भवासी नसताना, आणि त्याच वेळा त्यांनी सांगितलं होतं की याला मुलगा झाला तरी ही राहणार नाही,
त्याप्रमाणे तिने त्या मुलाला जन्म दिला आणि ती गेली. ते मूल म्हणजे अक्षय. अक्षय काकांचा खूप लाडका होता. कोणाचा? रामकृष्णांचा. त्या लहान बाळाला या वडिलांनी, कारण आई गेली, वडील रामकुमार जे होते त्यांनी कधी त्याला कडेवर सुद्धा घेतलं नाही. आणि असं का म्हणून विचारलं की ते म्हणायची माया आहे ती, त्याच्यात मला अडकायचं नाही. कोणीतरी फार आग्रह केला ना, अरे असं कसं, आपलाच मुलगा आहे, तर ते म्हणायचे कुठं जगणार आहे जास्त दिवस. पण त्यांच्या तोंडाला वाचाशुद्धी होती, सांगितलं की ते खरं व्हायचं. असा हा अक्षय 17 वर्षाचा झाला होता. काकांचा खूप लाडका होता. खूप चांगली पूजा करायचा. पूजा झाल्यानंतर भागवत वाचायचा. अतिशय शरीराने शुद्ध. आणि त्याच्यात देखणेपणाची कमाल अशी होती की प्रचंड देखणं पोरगं होतं. ते 17-18 वर्षाचं पोरगं होतं. असा हा अक्षय, या काकांचा जो लाडका होता, हा अक्षय आजारी पडला. हृदयने येऊन सांगितलं की काका अक्षय आजारी पडला आहे, आता दुसरा कोणतरी पुजारी पूजा करतोय पण त्याचा ताप जात नाही आहे. ठाकूर किती सर्वज्ञ होते त्याचं हे उदाहरण आहे. ठाकूर म्हणाले, अरे काय ते सगळे लोक येऊन बघून जातात त्याला, वैद्य वगैरे, पण कोणालाच का कळत नाही त्याला टायफॉईड झाला आहे. ठाकूरांनी बसल्या बसल्या सांगितलं टायफॉईड झाला आहे म्हणून. हृदयला आनंद झाला की आता डायग्नोसिस झालं म्हणजे आता ट्रीटमेंट करणार. त्यांनी थांबवलं हृदयला. म्हणजे टायफॉईड झाला आहे ते कळेलसुद्धा, कोणी आलं तर बघतेसुद्धा, पण ते पोरगं जगणार नाही म्हणाले. हृदय जो आहे तो थोडासा रागवला. तुमचा पुतण्या तू, असे अभद्र शब्द तुम्ही बोलता. ठाकूर म्हणाले, मी अभद्र बोलतो? मी बोलतो? कोण बोलतोय? काली बोलते. काली अभद्र बोलते कधी? मी बोलत असतो तर गोष्ट मला ती सांगते, ती मी बोलतो, मला काय माहिती आहे म्हणाले. माझ्या तोंडातून निघालं ते निघालं. असं झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की ठाकूरांनी सांगितलं, प्लस त्याच्या वडिलांनीच तसं भविष्य सांगितलं होतं, त्याप्रमाणे त्याची परिस्थिती खालावत गेली. जायच्या अगोदर त्याला मांडीवर घेतलं रामकृष्णाने आणि ओम हरी नारायण असं म्हणायला सांगितलं. 3 वेळा त्याच्याकडून तो मंत्र म्हणून घेतला. तिसरा मंत्राचं शेवटचं अक्षर संपलं आणि अक्षयनी प्राण सोडले. ठाकूर म्हणाले, पोरगं जीवनमुक्त होतं. इकडे मुलगा गेला, म्हणजे पुतण्या गेला आपला. सगळी माणसं रडत होती. ठाकूर मोठमोठ्याने हसत होते. ठाकूर भावसमाधीत गेले होते आणि मोठमोठ्याने हसत होते. जमलेल्या लोकांना कळेना, कोवळं पोर वारलं, स्वतःचा पुतण्या वारला, हा माणूस हसतोय आणि बाकी सगळे रडतात, हे असं कसं होऊ शकेल. आणि म्हणून मग सगळेच्या सगळे आले जवळ, तर काय करता येईना, कारण ठाकूर भावसमाधीमध्ये होते. थोड्या वेळानं समाधीतून बाहेर आले आणि ठाकूर रडायला लागले. हा कोणालाच यातला हिशोब कळेना. शेवटी ठाकूरांना जेव्हा विचारलं तेव्हा ठाकूरांनी सांगितलं की मला भावसमाधीमध्ये दिसलं की हा या शरीरातून निघाला, त्या शरीराकडे गेला आणि मी बघितले हे सगळे रडत होते. मला एवढं हसू आलं. म्हणाले, यांना कसं कळत नाही, हा गेलेला नाही, हा जाणं बिणं काही नसतंच, हा इथून आपल्या सूक्ष्म शरीराने निघाला आणि त्या सूक्ष्म शरीरात गेला. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटले. मग दुसरा प्रश्न विचारला, मग तुम्ही रडलात का? मग मी तुमच्यासारखा झालो ना मग खाली आल्यावर. मग इथं आल्यानंतर माझ्या लक्षात आलं पुतण्या गेला माझा, पुतण्या गेला म्हणून मग रडायला नको, मग पुतण्याच आहे तो माझा. एकाच वेळेला ठाकूरांच्या 2 भावना बघून लोकांना प्रचंड आश्चर्य वाटायचं. आणि ठाकूर एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जावं तसं परमेश्वराच्या दरबारातून या विश्वामध्ये यायचे आणि विश्वामधून परमेश्वराच्या दरबारात जायचे, इतकी त्यांची खात्री होती. असं होत असताना ठाकूरांच्या तिथे एक माणूस आला, त्याचं नाव गोविंद रॉय. हे गोविंद राय प्रकरण काय होतं तर हा मूळचा क्षत्रिय माणूस, हिंदू क्षत्रिय माणूस, हा बरंचसं काही वाचायचा, खूप विद्वान होता. वाचता वाचता त्याच्या हाताला कुराण लागलं. कुराण वाचायला लागला. कुराण वाचता वाचता त्याच्या असं लक्षात आलं की कुराणामध्ये फार काहीतरी चांगलं लिहिलं. त्याला वाटायला लागलं असं वाटायला लागल्यानंतर मग त्यांनी काय केलं, एक पीर पकडला. पीर म्हणजे गुरु, मुराद म्हणजे शिष्य आणि पीर म्हणजे गुरु. त्या पीराने यांना मुराद बनवलं, शिष्य बनवलं. आणि तो सुफी धर्मामध्ये खूप पुढे पोचलेला, त्याला मस्त असं म्हणतात. मस्त हा शब्द जो आहे तो सुफी शब्द आहे, गॉड इंटॉक्सिकेटेड. तो मस्त किंवा कुतुब या अवस्थेमधला होता. त्यांनी यांना गोविंदरायांना कुराणाचा खरा अर्थ सांगायला सुरुवात केली. यांनी त्याबरोबर सगळं सोडलं हिंदू धर्माचं आणि जसं नमाज सुरू केला, अल्लाचे जप, धिक्र म्हणतात त्याला, जप करायला सुरुवात केली. जपाला फार मोठं महत्त्व कुराणामध्ये आहे. म्हणजे इकडच्या कोणाला किती माहिती आहे त्याचा प्रश्न नाही आहे, पण धिक्र ज्याला म्हणतात ते रात्रभर चालतं. आणि ते करताना सुद्धा जसं आपण विठोबा रुखमाई म्हणतो तसंच ते आवाज करतात, अल्लाह 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 असं असतं ते.
तर या पद्धतीने ते सगळे जप त्याचं होता 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 तो सिद्ध झाला. असा सिद्ध झालेला तो दक्षिणेश्वरला आला. दक्षिणेश्वरला सगळेच यायचे, त्यामुळे तो आल्यानंतर त्यालाही सगळं दिलं. त्यांनी विचारलं कोण आहे, त्यांनी कोणीतरी सांगितले ते रामकृष्ण परमहंस म्हणून आहे, ठाकूर आहेत त्यांच्याकडे. ठाकूरांच्याकडे तो आला. ठाकूरांनी नमस्कार केला, तो आला, तो तिथे बसला. ठाकूर म्हणले काय, कोणती विद्या, काय? तो म्हणाला मी इस्लाम. ठाकूर म्हणाले अच्छा इस्लाम, बरं काय, बरं. मग ते म्हणाले काय असतं? मग थोडी चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर ठाकूरांना कुतूहल वाटलं. पण कुतूहल वाटलं तरी परवानगी ताबडतोब ठाकूर गेले काली मंदिरामध्ये. कालीमातेला सांगितले की कालीमाता असं असं मनामध्ये यायला लागले. असं विचारलं की माझ्या मनात येतं मी करू का? म्हणाले मनामध्ये यायला लागले, तुला काय वाटते काय करावं मी? कारण हे मनात आणणारी तूच आहेस ना, तेव्हा तू काय करायचं ते सांग. कालीमातेने उत्तर दिलं करून टाक म्हणाले. ही विद्या आहे माझ्याकडे पोचायची. सर्व धर्मस्वरूपीने आले बाहेर. गोविंदरावांना सांगितलं की आईने सांगितलं आहे, हरकत नाही म्हणाले. ठीक आहे म्हणाले, सुरू करू आपण. कुराण शिकायला सुरुवात झाली. आयात सुरू झाल्या. आयात सुरू झाल्याबरोबर मनामधले सगळे संस्कार हिंदू धर्माची एक 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 लयाला गेले. ठाकूरांनी कालीमातेच्या मंदिराकडे नजरसुद्धा फिरवायचं बंद केलं. दर्शन तर दूरची गोष्ट राहिली, मंदिरात गेलेच नाहीत. आता रोज फक्त त्यांचं एकच होतं, 5 वेळेला नमाज. आणि प्रश्न आला जेवणाचा. ठाकूर म्हणाले नॉनव्हेज कुठं आहे? ठाकूरांच्या मनातला बदल किती असायचा, किती एकाग्रतेने बदल व्हायचा. पूर्वीचे सगळे संस्कार ठाकूरांनी टाकून दिले. पूर्ण हिंदू धर्माचे संस्कार टाकून दिले. इतके टाकून दिले की ठाकूरांनी तोंडामध्ये कालीमातेचं नाव 6 महिने घेतलं नव्हतं. कोणत्याही हिंदू देवाचं नाव घेतलं नाही. आई हा शब्द त्यांच्या तोंडातून आला नाही, कारण आई हा शब्द कुराणाच्या प्रमाणे फक्त अल्लाला लागू पडतो. आणि त्यांची साधना सुरू झाली. या साधनेमध्ये गोविंदरावांना आश्चर्य वाटायला लागलं, कारण जी गोष्ट शिकायला त्यांनी इतकी वर्ष घालवली होती ते ठाकूर प्रगती करत 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 पुढे चालले. माथुरबाबूंच्या कानावर गेले की ठाकूर इस्लामची साधना करतात. त्यांनी सांगितलं कुणी काही बोलायचं नाही, ठाकूर काही करतील, तुमच्या आमच्यात गोष्टीत ते कळण्यासारखं प्रकरण नाही, ते काय करतात ते करूया. तेवढंच कोणीतरी सांगितलं अहो नॉनव्हेज मागायला लागले, काय करायचं? म्हणाले नॉनव्हेज ठाकूरांना नका देऊ, एक काम करूया आपण. त्यांनी एक मुस्लिम कुक आणला, एक ब्राह्मण कुक आणला. मुस्लिम कुक ब्राह्मण कुकला सांगायचं काय करायचं, काय घालायचं, किती मसाले घालायचे, त्याप्रमाणे त्यांना जेवण करून द्यायचं. ठाकूर तेच जेवण खायला लागले, कारण इकडचा फल वगैरे प्रसाद त्यांना चांगलाच वाटायचं नाही. हे काय आणलं म्हणायचे. किती बदल संस्कारांनी होतो. आणि असं करता करता 5व्या महिन्यामध्ये 4था महिना संपायला आला आणि ठाकूरांना प्रत्यक्ष हजरत मोहम्मद पैगंबरांचं जिवंत दर्शन झालं. आणि त्यांनी वर्णन दिलेलं आहे. शुभ्र स्वच्छ धाडी असणारा, खूप मोठे केस असणारे अशी एक तेजस्वी व्यक्ती समोर आली आणि ते दुसरे तिसरे कोण नसून स्वतः हजरत होते. दोघांची दृष्टभेट झाली. हजरत ठाकूरांच्या शरीरात समाविष्ट झाले दर्शनानंतर. अशी अवस्था झाल्यानंतर ठाकूर त्या अवस्थेतून जे बाहेर पडले ते सरळ काली मंदिरात गेले. केवळ स्मृती म्हणून त्यांना या सगळ्या 5 महिन्याच्या गोष्टी नंतर आठवल्या. काली मंदिरात गेल्याबरोबर आणि कालीला सांगितलं माते तू सांगितल्याप्रमाणे मी केलं. तुझं कुठं कुठं कसं कसं दर्शन आहे, तू काय काय दाखवतेस हे सगळं मी बघतोय. असं त्यांनी इस्लामची 5 महिने साधना करून हजरत मोहम्मद पैगंबरांचं दर्शन घेतलं. हे दर्शन घेतल्यानंतर ठाकूर आपल्या हवावस्थेमध्ये रोजच्या पूजेमध्ये सगळं चाललंच होतं. त्यावेळेला ठाकूर फेरफटका मारायला कधीतरी फिरायला म्हणून आपल्या मंदिरातून बाहेर पडत असत. आणि पलीकडे एक मोठी बाग होती. ती बाग होती जदुनाथ मलिक नावाच्या माणसाची. मोठा श्रीमंत माणूस होता. त्याने एक छान अशी बाग ठेवली होती. त्याच्यामध्ये माळी असल्यामुळे सगळी बागेची देखभाल केलेली आणि खूप मोठी बाग होती. जेव्हा ठाकूर पहिल्यांदा तिथे फिरायला म्हणून आले तेव्हा त्या जदुनाथ मलिकाने त्यांच्या आईनी त्यांना बघितल्यानंतरच त्यांच्यावर एवढी भक्ती जडली की सगळ्या नोकरांना सांगून ठेवलं आम्ही असू नसू ठाकूर जर आले तर त्यांना या उद्यानाचं हे काढून द्यायचं आणि त्यांना जिथं बसायचं तिथं बसून द्या. त्या उद्यानाला लागून त्यांनी एक मोठी खोली केली होती. मोठा बंगला होता तो, वाडा असायचा पूर्वीच्या काळी तसा. आणि ते होते ख्रिश्चन. या जदुनाथ मलिकांच्या घरी ते ख्रिश्चन असल्यामुळे नुसते ख्रिश्चन नव्हते, भक्तिपूर्ण ख्रिश्चन होते ते. त्याने त्यांच्या भिंतीवर सगळे बायबलच्या काही स्टोरीज, काही मॅडोना,
तिच्या हातामध्ये असणारं ते बेबी जीजस, त्याच्यानंतर क्राइस्टचं चित्र, असं सगळं काढलं होतं. ठाकूर असे तिथे येत असताना एकदा असे, हा प्रसंग इस्लामचा झाल्यानंतरच्या 1 महिन्यानंतरची गोष्ट, ठाकूर तिथे आले आणि फेरफटका मारून बसायला म्हणून त्या ज्या ठिकाणी बसले तिथे समोरच्या भिंतीवर मॅडोना ते चित्र अजूनही आहे, कारण ते ठाकूरांनी नंतर आपल्या घराच्या भिंतीवर लावलं. ते चित्र पाहिलं, त्याच्यामध्ये तो बेबी जीजस बघितला आणि ताबडतोब ठाकूर हळूहळू भावसमाधीमध्ये जायला लागले. भावसमाधीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे चित्र माझ्या मनातून जात नाही आहे. आणि जसा जसा तो प्रभाव वाढायला लागला तसं तसं ठाकूर काली मंदिराकडे जायचं बंद झाले. बरोबरच्या हृदयाला कळेना, माथुरबाबूंना कळेना की ठाकूर भावावस्थेमध्ये आहेत खरं आहे, पण कालीमातेकडे जायचं बंद का झालं. तर काही इस्लामवाले तिकडेही जात नाही आहेत. मग नेमकं काय चाललं आहे. तोपर्यंत कोणाला तरी कळालं की ठाकूरांनी जीजसचं चित्र पाहिलेलं आहे. जदुनाथ मलिकापर्यंत ही बातमी पोचली. ठाकूरांनी जदुनाथला सांगितलं बायबल घेऊन या. ठाकूरांचं बायबल वाचन चालू झालं. बायबल वाचत असताना ठाकूरांच्या डोळ्यातून पाणी यायचं. ठाकूर जसं जसं बायबल वाचत वाचत पुढं गेले जदुनाथ मलिक, तसं तसं ठाकूरांना बायबलमधले प्रसंग तसेच्या तसे आठवायला लागले. बायबल वाचून ज्या दिवशी पूर्ण झालं त्या दिवशी ठाकूरांनी सांगितलं आता बायबल वगैरे काही वाचण्याची गरज नाही. त्याच्यानंतर 3 दिवस ठाकूर केवळ जीजसच्या ध्यानामध्ये मग्न होते. या 3 दिवसाच्या काळामध्ये ठाकूर फक्त जीजसची प्रेयर करायचे. त्या प्रेयरच्या सगळ्या साधनातल्या जितक्या काही त्याचे न्यास आहेत, जसा आपला न्यास आहे तसा ख्रिश्चॅनिटीचा न्यास आहे, त्या न्यासावर हुकूम करायचे. हे बघितल्यानंतर मलिकांना आश्चर्य वाटलं की मी जन्मजात ख्रिश्चन, पण मी सुद्धा अशी पूजा करत नाही. अशा पद्धतीने ख्राईस्टची ठाकूर पूजा करतात. पण बाकीच्या कोणीच पाहिलेलं नसल्यामुळं जदुनाथ मलिक हे एकच साक्षीदार होते की ही जी पूजा चाललेली आहे, कारण जदुनाथ मलिक हे जवळजवळ पॅस्टरच्या लेवलचं ज्ञान असणारे ग्रस्त होते. हे सगळं चालू असताना 3 दिवस पूर्ण व्हायला आले आणि ठाकूर भाव अवस्थेमध्ये पंचवटीकडे निघाले. आणि पंचवटीकडे जात असताना समोरच्या बाजूने ठाकूरांनी दिलेलं वर्णन आहे, 6.5 फूट उंचीचा अत्यंत गोरा, ज्याचे केस खांद्यापर्यंत रुळत आहेत, ज्याच्या डोळ्यामध्ये प्रचंड तेज आहे, जसं संपूर्ण शरीर सफेद आणि तेजाने भरलेलं आहे, असा एक धीरगंभीर मनुष्य समोर येईल. त्याच्या डोळ्यामधली करुणा, ठाकूरांनी सांगितले की अशी करुणा कधी बघितली नाही. अशा करुणापूर्ण डोळ्यांनी एक व्यक्ती समोरून यायला लागली. आणि ती व्यक्ती म्हणजे कोण आहे मला कळत नव्हतं म्हणाले. हे कळत नसल्यामुळे मी माझ्या अंतरंगामध्ये जाऊन कालीमातेला विचारल्यानंतर आतून आवाज आला, अरे हा कोणी दुसरा तिसरा नाही, हा जीसस ख्राइस्ट आहे. पंचवटीमध्ये जीसस ख्राइस्टचं प्रत्यक्ष दर्शन घेऊन ठाकूरांनी त्यांच्याकडे पाहत राहिले. जीसस जवळ आला आणि शरीरामध्ये विलीन झाला. या दर्शनाची जशी अद्भुतता आहे तशी त्याच्यामधली आणखीन एक गंमत आहे, ती पाहण्यासारखी आहे. आता हे दर्शन झाल्यानंतर ठाकूर ह्या एकमेव अवतार असा आहे की जे काय झालं त्याच्याबद्दल जीवनमुक्त कधी बोलत नाहीत, फक्त अवताराला ती परवानगी आहे. आणि ठाकूर अवतार वरिष्ठ का म्हटलं आहे, त्यांनी सगळीच्या सगळी वर्णनं सांगितलेत. काली मातेने परवानगी दिलेली आहे, कारण अहंकाराशिवाय स्वतःचं वर्णन होत नाही. आणि अहंकार शून्य वृत्तीमध्ये आलेल्या अनुभवाचं वर्णन करायचं हे आणखीन अवघड होऊन बसतं. आणि वर्णन केल्यामुळे माझ्यामध्ये अहंकार येईल अशी भीती जीवनमुक्ताला वाटत असते, पण अवताराला तशी परिस्थिती नसते. ठाकूरांनी सांगताना एक छोटीशी गोष्ट सांगितली की मी पाहिलं त्याला, तेजस्वी ते होतेच होते, पण त्यांचं नाक ॲक्विलाईन म्हणजे असं काय म्हणतात चाफेकळीसारखं असतं असं म्हणतात, तसं काय मला दिसलं नाही. त्यांचं नाक पुढच्या बाजूला थोडं चपटं होतं. इतकं वर्णन जीससचं आत्तापर्यंत कोणी केलेलं नव्हतं. गमतीचा भाग म्हणजे नंतर रामकृष्णांच्या एका शिष्यानी अमेरिकेमध्ये विवेकानंद गेल्यानंतर अमेरिकेमध्ये जिथे जिथे जीससची फिजिओग्नॉमी म्हणजे कसा होता शरीराने याच्यावर जे संशोधन झालं आहे त्याच्यामध्ये 3 प्रवाद आत्तापर्यंत आलेले आहेत. त्यातला एक प्रवाद असा आहे की तो ज्यू असूनसुद्धा, तो 3रा प्रवाद या शतकाच्या 4थ्या दशकामध्ये प्रसिद्ध झाला. त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की 2 लोकांनी असं लिहिलं की त्यांचं नाक चाफेकळीसारखं लांब होतं. 3ऱ्याने असं लिहिलं आहे की असं दिसतं की त्यांचा जो संकर होता म्हणजे जिथून ते आले त्यानुसार त्यांचं नाक पुढच्या बाजूला थोडं चपटं होतं. यावरून हे लक्षात येतं की ठाकूरांना गंमत अशी आहे, संशोधन काहीही हो,
ठाकूर म्हणजे ज्यांच्या श्वासामधून सुद्धा सत्यता बाहेर पडली त्यांचं वर्णन चुकणं कधी शक्यच नाही. असं या जीजसचं प्रत्यक्ष दर्शन ठाकूरांना झालं. त्याच्यानंतर मात्र त्यांनी ते मॅडोना आणि त्याचं चित्र शेवटपर्यंत आपल्या भिंतीवर लावलं होतं. अजूनही ती तिथं आहे. ठाकूरांच्याकडे आणखीन काय होतं? बुद्धाबद्दल ठाकूरांच्या जे त्यांचा जो पिछाना होता त्याच्या बाजूलाच बुद्धाचं चित्र लावलेलं होतं. ठाकूर बुद्धाबद्दल स्वतःच म्हणत असत की बुद्ध म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तो ब्रह्मा विष्णू महेश यांचाच अवतार आहे. ठाकूरांनी काही विधानं फार सुंदर केलेली आहेत. ठाकूरांच्याकडे भगवान महावीरांची जैन तीर्थंकरांची मूर्ती होती. त्यांनी जैन तीर्थंकरांची साधना केली नाही, पण आराध्य दैवत म्हणून तिथं ठेवलेलं होतं. असं असताना ठाकूरांना काही सरदार लोक भेटायला आले. ते भेटायला आले. त्यांनी सांगितलं की आमचे 10 गुरु आहेत. गुरु नानकांनी ती परंपरा सुरू केली. गुरु नानक, गुरु अंगद, गुरु हरकिशन, गुरु हरराय, त्याच्यानंतर शेवटचे गुरु गोविंद सिंग, त्याच्या अगोदर गुरु तेग बहादूर, गुरु राम सिंग, गुरु अमर सिंग, असे एकूण 10 गुरु त्यांचे. तर या गुरूंबद्दल काय मत आहे म्हणून विचारल्यानंतर ठाकूरांनी फार विशेष सांगितलं महत्त्व. ते म्हणाले राजा जनक जो आहे, राजा जनकाला विदेहमुक्ती मिळाल्यानंतर लोकांसाठी अजूनही आपण काहीतरी करावं अशी इच्छा उत्पन्न झाली म्हणून ते 10 गुरूंच्या रूपाने शीख धर्माची स्थापना करण्यासाठी आले आणि त्याच्यानंतर ते मुक्त झाले असं ठाकूरांनी लिहून ठेवलेलं आहे, सांगून ठेवलेलं आहे. गमतीचा भाग असा झाला की हे सगळं झाल्यानंतर काही ग्रंथी म्हणजे जथेदार ज्याला म्हणतात, ते जथेदार जेव्हा दर्शनाला कलकत्त्याला आले होते, कारण नानकांचा परिक्रमा इकडं झालेली होती म्हणून ते आले होते, त्यावेळेला त्या लोकांनी सांगितलं की आमच्याकडे आमच्या ग्रंथामध्ये ग्रंथसाहेबामध्ये असा उल्लेख आहे म्हणून. ठाकूरांनी ग्रंथसाहेबा वाचलेला नव्हता. कुणालाही शीख धर्माबद्दल त्यावेळेला फारसं काही माहीत नव्हतं. पण ठाकूरांनी सगळे गुरु कोण होते म्हणून गुरु गोविंद सिंग आणि रामदासांची जी भेट झालेली आहे, 2 जीवनमुक्तांची भेट आहे. एकाचं कार्य वेगळं आहे, एकाचं कार्य वेगळं आहे. दोघांनी धर्मजागृतीचं कार्य केलं आहे. पण त्याच्यामध्ये ठाकूरांनी सांगितलेलं असं की राजा जनकाचे हे सगळे अवतार होते. अशा प्रकारे ठाकूरांना वैष्णव, शैव, काली, 64 कला, पंचतंत्र साधना, वैष्णव साधना, त्याच्यानंतर सुफी साधना इस्लाम, त्याच्यानंतर ख्रिश्चन साधना, त्याच्यानंतर अद्वैत साधना, असा कोणताही साधनेचा प्रकार ठाकूरांच्यापासून सुटलेला आपल्याला दिसत नाही. आणि मग अशा वेळेला ठाकूरांना एक प्रश्न विचारला माथुरांनी की माथुर म्हणाले, ठाकूर तुम्ही असा म्हणाला होता आम्हाला की तुमच्याकडे काही शिष्य येणार आहेत, असं तुम्ही काही दिवसापूर्वी बोलला होता. ठाकूर इतके लहान बाळासारखे असायचे. ते म्हणजे हो आई म्हणाली होती मला, अजून का आले नाहीत काय माहिती नाही आहे. मग असं कसं आई म्हणेल? तर ठाकूर म्हणे हो ना, असं कसं म्हणेल, ती म्हटली म्हणजे ते यायला पाहिजेत. मग आता ती म्हटली तरी येतील. आता वेळ काय सांगितलेलं नाही, ते पण येणार. म्हणजे ठाकूरांची प्रत्येक आयुष्याचं जे पाऊल पडत होतं ते केवळ आईच्या सांगण्याप्रमाणे पडत होतं. आता मात्र ठाकूरांची परिस्थिती अशी होत चालली होती की साधना संपत चालल्या होत्या. एकाने विचारलं ठाकूरांना की ठाकूर सगळं तुमचं झालं आहे, अजूनही कशाला कशाला इस्लाम, कशाला काय? अरे ठाकूर म्हणाले, जो पाणबोडे असतो ना, जो पाण्यात जातो ना, त्याला एखादा मोती भेटला तर काय फारसं गंमत वाटत नाही. त्याला सारखं खाली जाऊन नवीन नवीन मोती काढावेसे वाटतात. आणि जो आईच्या जवळ बसला आहे त्याला आईच्या सगळ्या स्वरूपाचा अभ्यास करावा अशी इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट, तू मला विचारणार आणि मी तुला उत्तर देणार कोण? हे सगळं करणारी कोण आहे? आईच आहे. आई मला सांगते तू हे कर, मी करतो. मला त्यात बरं वाईट काही कळत नाही. हे व्हायला पाहिजे की नाही हेही कळत नाही. आणि याला लोक काय म्हणतील याचा मी विचारही करत नाही. कारण मला एकच गोष्ट माहिती आहे, जे जे दिसतं ते आई आहे आणि जे जे करवते ते आई आहे. त्यामुळे तिचं काम या देहातून माता करून घेते, याच्या पलीकडं मला फारसं यातलं काही कळत नाही म्हणाले. हे सगळं चालू असतानाच शारदा मात्यांना तिकडं मात्र 19वा वय लागलं होतं. आता त्यांना अशी इच्छा झाली की आपलं लग्न झालेलं आहे, आपला पती तिकडे आहे, थोडं त्यांच्याबरोबर आपल्याला राहायला मिळावं, ही स्त्रीसुलभ भावना त्यांच्यामध्ये जागृत झाली. आणि त्याच वेळेला कालीमातेची योजना असावी. कलकत्त्याला एक उत्सव असतो, तिथे कावड वगैरे घेऊन जातात, दुर्गेचाच उत्सव आहे तो, आणि बाकीच्या ठिकाणाहून लोक येतात तिथे कावड घेऊन. तसं त्यांच्या गावातली जयरामबातीमधून काही लोक इकडं कलकत्त्याला काही बायका आणि माणसं येणार असं कळाल्यानंतर
हळूच जाऊन त्याने सांगितलं, मी पण येऊ का त्या कावड यात्रेला? वडिलांच्या लक्षात आलं की ह्याला कलकत्त्याला का जायचं आहे, तर आपला पती तिथं आहे म्हणून जायचं आहे. पण त्या काळामध्ये जयरामबाती ते कलकत्ता हे जे अंतर होतं, याला काही रेल्वे नव्हती, काही नव्हतं, पायी चालत जायला लागायचं. 3 दिवस आणि 3 रात्री लागायच्या. शेवटी सगळ्यांनी विचार केला, ही एवढी कोवळी मुलगी असं बाहेर घेऊन जायचं. त्या काळी प्रथाही अशी होती, संध्याकाळी किंवा रात्रीच्या काळी तरुण मुलींनी कुठे जाऊ नये, रजस्वला असणाऱ्या मुलींना बाहेर घेऊन जाऊ नये, हे सगळे नियम त्यावेळचे जे पाळले जायचे त्याप्रमाणे विचार चालला होता. शेवटी हिच्या वडिलांनी सांगितलं की मी बरोबर आहेच. तेव्हा माझ्या मुलीबरोबर मी वडील असतील तर काय घाबरायचं कारण नाही. ते सगळे तिथून चालत निघाले. एक दिवस चालून झाला असेल ना झाला, तोपर्यंत शारदा देवींना भयंकर ताप आला. आणि ताप असा होता की काय होईल काय नाही कळेना झाला. असा संध्याकाळी ताप आला काय आणि रात्रीच्या जेवणापर्यंत ताप इतका प्रचंड वाढला की काहीच कळेना. हळूहळू त्यांची शुद्ध हरपायला लागले. वडिलांचं धाबं दणाणलं, कारण हिला आपण हट्टासाठी घेऊन चाललो आहे खरं, अजून 2 दिवस पुढे. पण त्यावेळेला असं होतं, हॉटेल नावाचा प्रकार नव्हता. साधारण कलकत्त्यामध्ये पहिल्यांदा हॉटेल आली ती 1890 नंतर. त्यामुळे या काळामध्ये कुठेतरी एखादी खानावळ असायची, तिथेच थांबायचं, झाडाखाली झोपायचं, बांधलेली भाकरी तिथं सोडायची, कोणीतरी फुकट जेवण द्यायचं, अशा प्रकारचं साधारण जीवन होतं. आता ज्या धर्मशाळेतही उतरले होते त्या धर्मशाळेमध्ये कोणी वैद्य पण नव्हता. काय करायचं म्हणून काळजी लागली होती. तोपर्यंत इकडे शारदा मातेंची जी अवस्था झाली ती वेगळीच होती. त्यांना असं लक्षात आलं की आपल्याला ग्लानी येते आहे तापामुळं. त्या ग्लानीमध्येच त्यांच्या असं लक्षात आलं की एक अत्यंत रंगाने काळी पण प्रचंड तेजस्वी अशी एक तरुण मुलगी त्यांच्याजवळ आलेली आहे. आणि ती हळूहळू त्यांचं अंग दाबती आहे. ग्लानीत असल्यामुळे त्यांना हे कळेना की खरोखर कोणी जवळ येऊन बसलं आहे की आपल्याला असं वाटतंय आणि भासतंय, हे त्यांना कळत नव्हतं. त्यांनी त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि म्हणाले, अगं तू इतकी सुंदर दिसते. तर गमतीचा भाग असा आहे, तू काळी आहेस आणि तू सुंदर आहेस. ती हसली मुलगी. ती म्हणाली, मी अशीच आहे. मग ती म्हणाली, पण तू होतीस कुठं, तू कोण आहेस? अगं ती म्हणाली, मी तुझी बहीण आहे. ती म्हणाली, मला कुठे बहीण आहे, असं कसं काय? मी तुझीच आहे, दूरच्या नात्यातली आहे, पण बहीण आहे तुझी मी. तुम्ही आलात कुठून? मी दक्षिणेश्वरनं आले म्हणाले. अरे ती म्हणाली, दक्षिणेश्वर का? माझे पती तिथं असतात. हो मला माहिती आहेत म्हणाले. आणि मी आता त्यांनाच भेटायला चालले, मला त्यांची खूप काळजी वाटते. काही काळजी करू नकोस, ते खूप छान आहेत तिकडे, मी आता तिकडूनच येते ना. बरं मग तू काय करणार? काही नाही, मला तुला सेवा करण्यासाठी मी आता इथे आलेली आहे. त्यांना वाटलं इथली कुठली तरी गावातली असेल, पण राहून एकच वाटायचं की तू इतकी काळी कुठं आहेस, पण इतकी देखणी कशी आहेस? तर ती म्हणाली त्यावेळेला की माझं रूप जे आहे ना हे असंच आहे, सगळ्यांना विलोभनीय वाटतं, आकर्षक वाटतं, पण मी काळी आहे. हे सगळं झाल्यानंतर तिने तिच्या कपाळावरून हात फिरवला आणि म्हणाली, दीदी तुम्ही सकाळपर्यंत ठीक व्हाल, असं म्हणाली. आणि ती म्हणाली, तू कुठं चाललीस? मी जाते म्हणाली, आता माझी काय जेवढी सेवा करायची तेवढी करून झाली. आणि त्यांना जाग आली. तिने ताबडतोब आपल्या वडिलांना सांगितलं की असं असं झालं आहे म्हणून. वडिलांना काही कळेना, तापाच्या भ्रमामध्ये काहीतरी बडबडते, कोणीतरी आले म्हणून. सकाळी मात्र ताप उतरला. सकाळी ताप उतरला, परत चालायला सुरुवात झाली. आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 9 वाजता, रात्री बरोबर 9 वाजता दक्षिणेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वारातून शारदा देवींनी आत प्रवेश केला. ठाकूर खाली आले. सगळं जरी असलं तरी ठाकूरांनी व्यवहार कुठेही कधीही सोडला नाही. प्रपंच करायला सुरुवात केल्यानंतर प्रपंच हा आपल्याला केला पाहिजे, कारण समाजाच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. ठाकूर आले, आपल्या पत्नीला घेऊन गेले आणि त्याच्यानंतर ठाकूर आणि पत्नी 1 वर्ष एकत्र राहिले. या 1 वर्षामध्ये ठाकूरांनी त्याला नहाभात म्हणून जो भाग होता, जिथे साधारण संगीत चालायचं, देवळाचं संगीत वाजवायचा जो भाग, खोली होती, तिथं त्यांना खोली देऊन राहिली होती. ठाकूरांच्या पुढच्या आयुष्यामध्ये तिथे लोकांची वर्दळ एवढी वाढली. जेव्हा ठाकूर प्रसिद्ध झाले तेव्हा खूप लोक यायचे, खूप प्रसाद व्हायचा, खूप काय व्हायचं. पतिव्रतेप्रमाणे या माताजी फक्त त्या छोट्या खोलीमध्ये, जिथं पूर्ण उभा राहता येत नव्हतं कारण डोकं लागेल असा तो जिन्याचा भाग होता, तशा अंधाऱ्या खोलीमध्ये त्या बाईंचं नखसुद्धा कोणाच्या दृष्टीला पडलं नाही, पण सतत एखाद्या सावलीप्रमाणे आपल्या ठाकूरांच्या बरोबर होत्या. पत्नीचं व्रत सांभाळत होत्या आणि जगनी पण होत्या. त्यांच्या योग्यतेचं वर्णन ठाकूरांनी स्वतः केलेलं आहे. कोणीतरी एकदा भांडण काढलं शारदा देवींच्या बरोबर.
वाद केला, भांडण म्हणजे वाद केला. ठाकूरांनी जवळ बोलवून सांगितलं, माझ्याशी भांडलास काही प्रॉब्लेम नाही, काही होणार नाही तुला. ती जगज्जननी आहे, तिचा जर कोप झाला तर मी काय कोणी नाही, परमेश्वर काली मातासुद्धा तुला हे करू शकणार नाही, जाऊन तिची पहिल्यांदा माफी घेऊन ये. इतका त्यांचा अधिकार होता. विवेकानंदांनी आपली यात्रा जी अमेरिकेची सुरू केली त्याच्यामध्ये किती लोकांनी पैसे दिले, किती लोकांनी जावं म्हणून सांगितलं, किती फक्त एकाच व्यक्तीची परवानगी मागत होते. शारदा मातेने ज्यावेळेला परवानगी दिली त्यावेळेला सांगितलं की आता जायला हरकत नाही म्हणून. काश्मीरला गेल्यानंतर विवेकानंदांचा आणि एका त्यांच्या शिष्याचं नावच मोहम्मदानंद असं होतं, एक मुस्लिम शिष्य होता त्यांचा. या शिष्याचं प्रेम जडलं विवेकानंदांच्यावर भक्त म्हणून, आणि त्याचा स्वतःचा एक पीर होता, गुरु होता, मुस्लिम गुरु होता. त्या मुस्लिम गुरुला जेव्हा कळालं की हा विवेकानंदांच्या मागे चालला तेव्हा त्यांनी विवेकानंदांना शाप दिला. बोले कहाँ जाते हो तो? त्यांनी सांगितलं की वो विवेकानंद करके एक है. बोले ये लाहुल विलाकुवत हमारे होते हुए हमारे मुराद के साथ किसी और ने खिलवाड़ करने की जरूरत की है. त्याला कळेना, कारण दोघांच्याकडे त्याची दोन्ही गुरु, त्यामुळे तो बिचारा आपला हात जोडून तसाच उभा होता. ते म्हणाले एक हफ्ते के अंदर तेरा ये जो मुराद पीर है ना वो कश्मीर छोड़ के चला जाएगा. आणि खरोखर विवेकानंदांना एक आठवड्याच्या आत काश्मीर सोडायला लागलं. ते भयंकर लागलं विवेकानंदांना. आता हे विचारायचं कोणाला, असं का झालं? स्वतः जीवनमुक्त असणारे विवेकानंद, त्यांना हे असं झालं आहे ते म्हणाले असं कसं होऊ शकेल? बरं, माझा हेतू काही वाईट नव्हता, त्याला मी ज्ञानच शिकवत होतो. त्यांना माहिती होतं त्याचं उत्तर देणारी या जगामध्ये एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे शारदा माता. म्हणून शारदा मातेला भेटायला गेले काश्मीरवरून आल्यानंतर विवेकानंद. गंगेचं स्नान केलं, ओल्या अंगाने आडवे झाले शारदा मातेच्या समोर आणि म्हणाले आई पाय सोडणार नाही म्हणाले. ठाकूरांचा शिष्य असून माझ्यावर अशी ही घटना व्हावी माझ्या बाबतीत? कुठं होते ठाकूर? सांग, तू मला सांग. त्यावेळेला दोन्ही हातांनी वर उचललं विवेकानंदानं, जवळ लहान बाळासारखं जवळ घेतलं. शारदा मातेने सांगितलं, अरे बाळा, ठाकूर कधी चुकतील का? कालीमाता कधी चुकेल का? आपण असा विचार नाही करायचा. तिचा काहीतरी त्याच्यामध्ये हेतू असेल म्हणून झाला असेल. जे आहे ते करणारी ती आहे. असं लहान मुलाला कसं गोंजारून सांगावं तसं अध्यात्मातली जी अडचण होती ती त्यांनी आपल्या शब्दामध्ये विवेकानंदांना समजून सांगितली. इतका अधिकार त्यांचा होता. अशा या शारदा माता आता पत्नी म्हणून इथं पोचलेल्या होत्या. आता या दोघांचा संसार चालू झाला. तर गमतीचा भाग असा होता की संसार चालू झाला म्हणजे काय? ठाकूरांना भीती वेगळी होती, शारदा मातेंना भीती वेगळी होती. शारदा मातेंना काहीच माहिती नव्हतं. आपण आपल्या पतीच्या जवळ राहणे याच्या पलीकडे त्यांच्या मनामध्ये काही भाव नव्हता. ठाकूर मात्र नेहमी कालीमातेची पूजा करायची आणि म्हणायचे की आई मला तर तू सांभाळच, तिलाही सांभाळ. कारण तिने जर माझ्याकडे काही मागणी केली आणि मी ती जर पुरी करू शकलो नाही तर मी फार विचित्र मनस्थितीमध्ये सापडेन, कारण मी पतीही आहे आणि तुझा भक्तही आहे. तर माझी इच्छा अशी आहे की माझ्या पत्नीकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन फारच वेगळा आहे, तिचाही दृष्टिकोन तसाच राहो. आणि कालीमातेने स्पष्ट सांगितलं, अरे जगत जननी तुझी पत्नी म्हणून आलेली आहे, तू याची अजिबात काळजी करू नको. एक प्रसंग असा झाला, रात्री पहिल्यांदा दोघे एकत्र झोपलेले होते. ठाकूरांनी प्रत्येक गोष्ट पान उघडं करून सांगितलेलं आहे. हे सांगण्याचं कारण, अवतार जेव्हा असं सांगतो तेव्हा ते आपल्याला शिकवण्यासाठी असतं. आपल्या पत्नीमध्ये आपली माता बघावी असं हिंदू धर्म सांगतो. पण पत्नी आणि माता यामधला जो संधिकाल आहे तो संधिकाल कुठे ठेवायचा याच्यामध्ये बहुतेक सगळ्यांची गल्लत होते. ठाकूरांच्या बाबतीत तर हा संधिकालच नव्हता, कारण ती माताच होती पहिल्यापासून. इतरांच्या बाबतीत पत्नी आणि माता यातला संधिकाल पुढे पुढे जाण्याची शक्यता असते. तो जितका पुढे जाईल आणि जितका पत्नीच्या शरीराकडे शरीर म्हणून पाहिलं जाईल तितका तो माणूस अहंकाररूपी द्वैतामध्ये राहतो आणि तो साधनेमध्ये पुढे जाऊ शकत नाही. रात्री एकत्र झोपलेले असताना ठाकूर असे उठले होते आणि ठाकूरांचं शारदा मातेंकडे लक्ष गेलं. 18-19 वर्षाच्या शारदा माता ठाकूर बसले होते. ठाकूरांचं लक्ष गेलं आणि त्याचं असं लक्षात आलं की अरे, ज्या स्त्रीमधून देवतेचं स्वरूप प्रकट होऊन जिच्याकडे प्रजनन शक्ती देण्याचा वरदहस्त जिने दिलेला आहे, अशा देवीसारख्या शरीराकडे आपण किती कोणत्या नजरेने बघतो. आपल्याच पत्नीकडे पाहत होते,
पण असं होत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की आपलं मन अशा पद्धतीने विचार करू शकण्याची शक्यता आहे म्हटल्याबरोबर जी मनाने उसळी घेतली ती उसळी घेऊन सरळ त्यांनी कालीमातेला समोर बोललं आणि कालीमातेला म्हणाले, हे असं करायचं होतं तर हे कशाला केलं हे सगळं प्रकरण. कालीमातेने तात्काळ आशीर्वाद देऊन सांगितलं की बाळा, काहीही काळजी करू नकोस. कर्मधर्मसंयोग म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारी तांबूल भक्षण केल्यानंतर विडा खाल्ला, जेवण झालं होतं आणि सहज शारदा मातेने विचारलं, ठाकूर मी तुम्हाला कोण वाटते? प्रश्न फार खोचक होता. मी तुमची कोण आहे, तुम्हाला काय वाटतं? ठाकूरांनी स्पष्ट सांगितलं, तू खरं सांगू का, मला तू कालीमाताच दिसतेस. ज्या दिवशी तू माझ्या घरी आलीस त्या दिवशी तू कालीमाता होतीस, आत्ताही तू कालीमातास. पण खरं सांगू त्याच्यापेक्षा तू मला 17 वर्षाची 16 वर्षाची कालीमाता दिसतेस. 16 वर्षाच्या मुलीमध्ये असणारं सौंदर्य हे कोण देतं? कालीमाताच देते. म्हणजे कालीमातांनी आपल्या सौंदर्याचा पूर्ण आविष्कार 16 वर्षाच्या मुलीमध्ये केलेला असतो. अशी कालीमाता माझ्या घरी आलेली आहे. आता तू मला मातेशिवाय दुसरं कोणीच नाही आहे. ठाकूर फक्त तिथं थांबले नाहीत. शारदा मातेंनी दुजोरा दिल्याबरोबर ठाकूरांनी सांगितलं, माझी एक इच्छा आहे. शारदा माता म्हणाले, काय इच्छा आहे सांगा बघू. यात दुसऱ्या कुठल्या इच्छेचा कपर्दिक संबंधही नव्हता, पण त्यांनी विचारलं काय जेवण करून हवं असेल, काय असेल. ते म्हणाले, आत्ता फलहारिणी अमावस्या येणार आहे, ज्येष्ठामध्ये असते ती. फलहारिणी दुर्गापूजा म्हणतात त्याला. त्या दिवशी दुर्गेची पूजा होते. मी तुझी पूजा षोडशी पूजा म्हणून करणार आहे. 16 वर्षाची दुर्गा असं मानून तुझी मी पूजा करणार आहे. शारदा मातेने होकार दिला आणि मग या जगामध्ये एक अत्यंत वेगळं जोडपं, दोघेही चैतन्याचे आविष्कार, दोघांच्याही मनामध्ये कोणत्याही प्रकारचा लिंगभेदाचा कोणताही कपर्दिक अंश नसणारे असे दोन पती पत्नी एकमेकांना भक्तभक्तीन, रामकृष्ण परमहंस किंवा ठाकूरांसारखे अत्युच्च अधिकारी आपल्या पत्नीची कालीमाता म्हणून 16 वर्षाची कालीमाता षोडशी म्हणून पूजा करण्याचा त्यांनी निर्धार केला. फारसं बाहेर कोणाला सांगितलं नाही. उद्याला काहीतरी सामान आणायला सांगितलं. सगळं सामान जसं षोडशी पूजेला लागते तसं आणलं. रात्री 7 वाजता बहुतेक मंदिराची द्वारं बंद झाली. 9ला बाकीच्यांचं भोजन होऊन बंद झालं आणि ठाकूर आपल्या पत्नीला घेऊन पंचवटीला सगळं सामान घेऊन गेले. आपल्या पत्नीला एका छोट्या स्टुलावर बसवलं. उत्तरेला तोंड करायला सांगितलं. ठाकूर स्वतः पूर्वेला तोंड करून बसले आणि त्याच्यानंतर ठाकूरांनी 2.5 तास आपल्या पत्नीची षोडशी कालीमाता म्हणून तिची पूजा केली. जशी जशी पूजा केली त्यावेळेला जेव्हा पूजा मांडली आणि शारदा मातेंना बोलवलं, माताजी येत असतानाच अर्ध्या वाटेवरच त्या भावविवश झालेल्या होत्या. बड्या मुश्किलीने त्या पाटावर बसल्या, कारण तोपर्यंत त्या ध्यानावस्थेमध्ये गेलेल्या होत्या. ठाकूरांनी त्या ध्यानावस्थेत असताना ही 2-2.5 तासाची पूजा केल्यानंतर पूजा जशी जशी संपन्न व्हायला लागली तसे तसे ठाकूर भावावस्थेमध्ये गेले. पूजा अशी झाली की जो पूजा करणार आहे तो समाधीमध्ये, जिची पूजा करायची ती समाधीमध्ये, आणि असं करत करत पहाट उजाडली. ब्राह्ममुहूर्त झाला. ब्राह्ममुहूर्ताला सगळ्यात पहिल्यांदा अर्धवट अवस्था जी परत आली ती ठाकूरांची आली. ठाकूरांनी पाहिलं तर अजूनही शारदा माता भावना अवस्थेमध्ये होत्या. समोर प्रसाद होता, त्यातला अर्धा प्रसाद ठाकूरांनी खाल्ला, एक घास केला आणि कानामध्ये नारायणाचं नाव घेऊन शारदा मातेंना परत शुद्धीवर आणला. ही शारदा मातेंची पहिली निर्विकल्प समाधी. त्यांना भोजन दिलं आणि तिथे त्या उत्तर पूजेमधलं भोजन घेतल्यानंतर षोडशी पूजा पूर्ण झाली. अशी स्वतःच्या पत्नीची देवी म्हणून मानणारा असं या जोडप्याचं हे झालं. 1 वर्ष ते एकत्र राहिले. ठाकूरांनी नेहमी भावसमाधीत जायचं. निर्विकल्प समाधीचा अनुभव घेऊन सुद्धा एकदा रात्री जेव्हा ठाकूर दोघे एकत्र झोपलेले असताना ठाकूर भावसमाधीत गेले की हलायचेच नाही. श्वास नाही, हृदयाची हालचाल नाही, शरीराची हालचाल नाही. आणि साधारण कल्पना होती शारदा मातेंना, तर त्या कधी कधी पायाच्या तळव्याला कुठं तेल लाव असं करायचे. त्याचा काहीच त्यांना परिणाम व्हायचा नाही, पण ते आपली सेवा म्हणून करत राहायच्या. 12-1-2पर्यंत ठाकूर कधी कधी शुद्धीवर येऊन बोलायचे. एकदा मात्र असं झालं की ठाकूर शुद्धीवरच येणार. आता मात्र शारदा माता घाबरल्या. सगळं माहीत असून किती केले तरी शेवटी पत्नी ही भूमिका टाकणं इतकं सोपं नव्हतं. त्यांनी ताबडतोब आरडाओरडा केला, हृदयाला बोलवलं, बाकी 2-4 लोकांना बोलवलं आणि असं करून ठाकूरांना
शुद्धीवर आणलं. ठाकूरांच्या लक्षात आलं की आपण निर्विकल्प समाधीत जातो, ही देवाची सगळ्यात मोठी सेवा आहे खरी, पण या सेवेमध्ये सुद्धा कोणाची तरी झोप मोडती आहे. संत कसे विचार करतात पहा. एखाद्याने म्हटलं असतं की मी समाधीमध्ये आहे, त्यांनी शारदा मातेची सोय आपल्या आईबरोबर झोपण्याची सोय केली आणि तेव्हापासून ठाकूर एकटे झोपायला लागले, म्हणजे या समाधीचा त्रास त्यांना होते. अशा पद्धतीनं दोघांचं दाम्पत्य जीवन चालू झालं. आता प्रश्न असा होता की मातृत्वाचं काय. दोन गोष्टी वेगळ्या आहेत. मातृत्व आणि शरीराचं आकर्षण या दोन्हींचा संबंध नाही आहे. अभिलाषेचा संबंध प्रजनाशी नाही आहे. तेव्हा मातृत्वाचं काय याची काळजी कोणाला असेल, ठाकूरांना होते. ठाकूरांना माहिती होते की माझ्याबद्दलची तिची असणारी भावना, तिच्याबद्दलची असणारी माझी भावना जरी किती शुद्ध असली तरी मातृत्वासाठी मात्र अभिलाषेची गरज आहे. मग आता काय करायचं, हे हा तिढा सोडायचा कसा. म्हणून शेवटी त्यांनाच विचारलं शारदा मातेनं, असं काही वाटतं का मातृत्व वगैरे. तर त्या म्हणाल्या की वाटतं की नाही हा प्रश्न नाही आहे. ज्या कालीमातेने इतकी योजना करून आणली तेव्हा तिचीच योजना असेल कदाचित मी माता व्हायचं नाही म्हणून. ठाकूर पटदिशी बोलून गेले. 1-2 मुलांची काय होता, आता जवळजवळ 11-12 जण येणार आहेत. त्या सगळ्यांना आईची गरज आहे. तुम्ही नको म्हणाल इतकी मुलं तुमच्या पदरात येणार आहेत आणि ती सगळी आईची मुलं आहेत. त्यावेळेला पहिल्यांदा शारदा मातेनं कळालं की ठाकूर कोणाची तरी वाट बघतायत. आणि मग त्या दिवशी रात्री आपल्याच गच्चीवर जाऊन ठाकूर चंद्राकडे तोंड करून उभा राहिले आणि म्हणाले, आई कुठं आहेत पोरं, कधी येणार आहेत. आणि याच्यानंतर एक एक पोर यायला सुरुवात झाला. ज्या दिवशी ठाकूरांनी सांगितले की केव्हा येणार आहेत, पहिलं पोर आलं त्यावेळेला म्हणाले की आता सुरुवात झाली. आणि ज्यावेळेस शेवटचा शिष्य आला त्यावेळेला म्हणले आता पोरांचं येणं थांबलं. संपूर्ण भविष्य, भूत आणि वर्तमान तिन्ही कालावर अधिपत्य असणारे ठाकूर होते. चाललंय ते सगळं माहिती होतं. एका बाजूला एका हातामध्ये कालीमातेचा हात, दुसऱ्या हातामध्ये विश्वातल्या लोकांचा हात, असं धरून ठाकूर चालत होते. इतक्या महान अवताराची ही अवस्था आता इथंपर्यंत येऊन पोचली होती. त्यांच्या साधना संपत आल्या. आता ठाकूर गुरुपदावर आरूढ होणार होते. कशा कशा घटना घडत गेल्या, कोण कोण त्यांच्याकडं आलं, त्यातल्या एक शिष्याची किंमत किती आहे, अमूल्य अशा प्रकारची कशी मानवरत्न तिथं पोचलेल्यातल्या जवळजवळ 6 लोकांची तर अवस्था अशी होती की ते ईश्वर कोटीच होते. 2 लोकांची अवस्था तर अशी होती की ठाकूरच म्हणाले कालीमातेला, अगं मला काहीतरी मदत करतील म्हणून मी 2 पोरं मागितली, अरे ह्यांना कोण मदत करणार, कारण हे नेहमी तुझ्याच अवस्थेत असतात, यांचा माणूस म्हणून काही उपयोगच नाही आहे, कारण यांना जेवायचं कळत नाही, यांना झोपायचं कळत नाही, कारण यांच्या रंध्रातून नाम जप ऐकू येतोय, अशी पोरं तू माझ्याकडे पाठवायला लागली आहेस. अशी उच्च कोटीचे कसे एक पुण्यात्मे आले. आणि अशा सगळ्या अवतार पुरुष या कॅटेगरीमध्ये मोडणारे शिष्य ज्यांचे आहेत त्यांचे हे वरिष्ठ गुरु. म्हणून नुसता अवतार नाही, विवेकानंद म्हणतात अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. हरि ओम. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.